हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता, जशी आहे तशी. अध्याय नंबर आज आपण स्टार्ट करणार आहोत 9. तर आपण लास्ट अध्याय नंबर 8च्या लास्टच्या श्लोक मध्ये आपण स्टडी केलं होतं. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलम प्रतिष्ठम अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. राईट. हा 8व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक होता. आणि जेव्हा हा अध्याय एंड होतो, या एंडच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, कारण 8व्या अध्यायामध्ये निरूपण केलं होतं की वेगवेगळ्या मार्गाने लोक कसं शरीर त्यागतात. काही योगी हे एक पर्टिक्युलर मार्ग वापरतात या जगातून प्रयाण करताना, काही योगी दुसऱ्या प्रकारचा, डिपेंडिंग ऑन आपापल्या कुवतीप्रमाणे आणि आपापल्या साधनेप्रमाणे. राईट. मध्ये आपण बघितलं होतं शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षामध्ये जे आपण शरीर त्यागतो त्या प्रकारचे मार्ग. बेसिकली अष्टांग योगाची परिणिती त्याच्यामध्ये होते. अंतिम 6व्या अध्यायापासून आपण सुरुवात केली होती याची. 6व्या अध्यायाला सांगितलं होतं की अशा प्रकारे तो योगी सर्वात श्रेष्ठ आहे जो परमात्म्यावर ध्यान करतो. मग 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं होतं की परमात्म्यावर ध्यान करण्याकरता अजून पण मेथड्स आहेत. त्यातली एक पद्धत म्हणजे 7व्या अध्यायात सांगितलेलं आहे की भगवंतांना कशा प्रकारे आपण ह्या जगामध्ये बघू शकतो वेगवेगळ्या वस्तूंमध्ये. राईट. त्यानंतर त्याच्यात मग बरेच निरूपण करण्यात आलं होतं की जे देवी देवतांचे उपासक आहेत, जे ब्रह्मज्योतीचे उपासक आहेत आणि फायनली जे भगवंतांचे उपासक आहेत, त्या तिघांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे. एक इनडायरेक्ट आपण तिथे अनालिसिस केलं. त्यानंतर 8वा अध्याय जेव्हा स्टार्ट झाला तेव्हा 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न विचारले जे भगवंतांनी 7व्या अध्यायाच्या एंडला 3 टर्म दिल्या होत्या: आदिभूत, आदिदैव आणि अध्यात्म. आणि मग 8व्या अध्यायामध्ये स्पेशल निरूपण करण्यात आलं की शरीर कसं आपण त्यागावं मृत्यूसमयी. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग सांगितल्यानंतर हा शेवटचा श्लोक होता ज्यात भगवंतांनी सांगितलं की अर्जुन, टेन्शन घेऊ नको जास्त. लोक वेगवेगळ्या मार्गाने ह्या जगातून प्रयाण करतात आणि वेगवेगळे मार्ग आहेत. राईट. तर कोणी दान करतं, कोणी वेदाध्ययन करतं, कोणी तपस्या करतं, कोणी काय करतं वगैरे वगैरे. पण भक्ताने या सर्व गोष्टींची टेन्शन घ्यायचं नाही. राईट. जर आपण आपल्या 24 तासामधनं 2 तास काढून जर महामंत्र जप करत असेल, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर त्याने एवढी गॅरंटी ठेवली पाहिजे की आपण सगळ्या वेदांचं सार प्राप्त केलेलं आहे. राईट. कारण जे अंतिम उद्दिष्ट आपल्याला गाठायचं ते आपण ऑलरेडी गाठलेलं आहे श्रील प्रभुपादांच्या कृपेने. आणि अशा भक्ताने अनावश्यक काळजी करू नये की मी शरीर कधी सोडेल, किंवा मी जास्त दान देत नाही, किंवा मी तपस्या करत नाही, किंवा मी जास्त वेदाध्ययन करत नाही. कारण तुम्हाला वेदाध्ययन करायला वेळ भेटत नसेल, बरोबर ना. जॉबला जाता तुम्ही किंवा घरामध्ये सगळं घर सांभाळता, मग अभ्यासाला वेळ नाही. भक्तिशास्त्रीचा अभ्यास पण भरपूर झाला आयुष्यामध्ये. एकदा जर भक्तिशास्त्री झाली की मग लोकांना वाटतं बस झालं. आणि जर भागवत त्याच्यावरती जर केलं, काही लोक करतात, तुमच्यापैकी बरेच जण मला बोललेत करायचंय, बघूया आता. मग आपल्याला असं वाटतं की झालं, आयुष्यभराचं आता झालेलं आहे आपल्याकडनं. राईट. मग अशा धकाधकीच्या जीवनामध्ये कुठे वेदाध्ययन आणि काय होणार आपल्याला. पण वेदांचा जो अंतिम सार आहे ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. मग आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण श्रवण करतो आणि जेवढं शक्य आहे तेवढं आपण चॅन्टिंग करतो. राईट. मेनली 16 राऊंड्स. सो नाव मग आता हे सांगितल्यावरती जेव्हा 9वा अध्याय चालू होतो तेव्हा 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला तुम्हाला मी ऑलरेडी ब्रेकअप दिलेला आहे, पण ह्याचं कनेक्शन जर तुम्ही बघायला गेलात, 9व्या अध्यायाचं टायटल आहे राजविद्या राजगुह्य.
राजविद्या राजगुह्य योग किंवा परम गोपनीय ज्ञान. मग आता संपूर्ण भगवद्गीता जर तुम्ही बघितली तर पहिले 6 अध्याय आपल्याला कर्म मार्गातून भक्ती मार्गाकडे कसं पोहोचायचे शिकवतात. बेसिकली सगळे अध्याय आपल्याला भक्ती मार्गाबद्दल शिकवत असतात. कुठलाही सेक्शन गीतेमधला असा नाहीये की तुम्ही असं म्हणू शकत नाही की अरे पहिले 6 अध्याय म्हणजे कर्मयोग, शेवटचे 6 अध्याय म्हणजे ज्ञानयोग आणि मग मध्ये भक्ती, असं नाहीये. तर पहिल्या 6 अध्यायामध्ये कर्मयोगापासून भक्तियोगाकडे कसं जायचं, शेवटच्या 6 अध्यायामध्ये ज्ञानयोगापासून भक्तियोगाकडे कसं जायचं, आणि मधले जे 6 अध्याय आहेत 7 ते 12 ते स्पेशली ओनली फॉर भक्ती योगीज आहेत. यु नो. आणि ह्या मधल्या 7 ते 12 चॅप्टर मध्ये जो 9वा चॅप्टर आहे तो त्या सगळ्यांचा राजा आहे, म्हणून याला टायटल दिलेला आहे राजगुह्य राजविद्या किंवा मोस्ट कॉन्फिडेन्शियल नॉलेज किंवा परम गोपनीय ज्ञान. राईट. मग जेव्हा हे असं टायटल दिलेलं आहे स्पेशली, आणि जेव्हा बिगिनिंग तुम्ही करता किंवा ह्या पूर्ण अध्यायामध्ये आता जेव्हा भक्तीचं निरूपण केलेलं आहे भगवंतांनी, हे निरूपण का केलंय, कारण लास्टचा जो श्लोक आहे 8व्या अध्यायाचा त्याच्यामध्ये कनेक्शन काय आहे. भगवंत म्हटले की वेदाध्ययन किंवा तपस्या किंवा दान ह्या सगळ्या गोष्टीपासून जे तुला भेटणार आहे ते तू फक्त एका मार्गाद्वारे प्राप्त करू शकतो, आणि ते म्हणजे भक्तियोग. मग आता भक्तियोग एवढा विशेष जर आहे की बाकी सगळ्या प्रक्रियेनं परास्त करतो तो. राईट. म्हणजे तुम्ही जर तुलना केली, हे ऍक्च्युली तुम्हाला भागवत महात्म्यामध्ये दिसेल. जेव्हा देवता भागवत ऐकायला आले होते परीक्षित महाराजां आणि सुखदेव गोस्वामीच्या संवादामध्ये, तेव्हा सुखदेव गोस्वामी बोलले की देवतांना अधिकार नाहीये भागवतम ऐकायचा, त्याकरता स्पेशल क्वालिफिकेशन पाहिजे, तुम्ही इथनं निघून जावा. मग देवता ऍक्च्युली ब्रह्मलोकामध्ये गेले आणि ब्रह्माजीने सांगितले की अरे हमको तो भागवत सुनने को नहीं दिया, हम क्या करेंगे. मग त्यावेळेला ब्रह्माजीने काय केलं, म्हटलं अरे ऐसा भागवत में क्या ताकत है इतना, मतलब भागवत क्या है चीज. तर मग भगवंतानी ब्रह्माजीने काय केलं की एक तराजू बनवला, त्या तराजूमध्ये एका बाजूला भागवतम ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला वेदाध्ययन तपस्या ज्ञान कर्म वगैरे वगैरे ज्या प्रोसेस 8व्या अध्यायाच्या लास्टच्या श्लोकात सांगितल्या त्या सगळ्या ठेवल्या. बघूया वजन कोणतं जास्त आहे, आणि त्यात भागवतमचं वजन नेहमी जास्त यायचं. म्हणजे भागवतम हे यांच्यापेक्षा एकटं भागवतम यांच्यापेक्षा शक्तिशाली आहे. इंडिपेंडंटच्या प्रोसेसेस आहेत, ज्ञान कर्म ध्यान दान किंवा वेदाध्ययन वगैरे वगैरे. मग तेव्हा त्यांना कळलं की भागवतम म्हणजे स्पेशली एम्पॉवर्ड आहे. भागवतम म्हणजे बेसिकली भक्तियोग. राईट. म्हणजे भक्ती ही एवढी महान आहे की या जगातल्या सगळ्या बाकी प्रोसेसेसना मागे टाकू शकते. मग हा प्रश्न जेव्हा तयार होतो तेव्हा मग भगवंत 9व्या अध्यायामध्ये, जनरली प्रत्येक अध्यायामध्ये कुठे ना कुठेतरी अर्जुन प्रश्न विचारतो की हे गोष्ट मला कळली नाही किंवा ह्या गोष्टीचं उत्तर काय. तेव्हा भगवंत नेक्स्ट चॅप्टर चालू करतात. पण तुम्हाला स्पेशली दिसेल इथे 9व्या अध्यायामध्ये 8व्या अध्यायाच्या एंडला कुठे काय प्रश्न नाहीये. 9वा अध्याय भगवंतांनी स्वतःहून चालू केला. का? क्योंकि टॉपिक अभी मेरा है. ये टॉपिक अभी क्या है, मेरे बारे में है, एंड इट इज अबाउट भक्ति. मेरे बारे में म्हणजे स्पेशली इट इज अबाउट भक्ती, आणि भक्ती म्हणजे बेसिकली राधाराणी. राईट. सो मोस्ट कॉन्फिडेन्शियल लेवलमध्ये हे मोस्ट 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 कॉन्फिडेन्शियल आहे. भगवंतांना एक्स्टेसी स्वतःहून आलेली आहे कि नाउ आई एम गोइंग टू ग्लोरीफाई अबाउट राधाराणी इन वन सेंस, कि मैं अभी राधारानी को ग्लोरीफाई करूंगा. राइट. कारण भक्ति म्हणजे बेसिकली राधारानी. भक्ति क्या होती है, भगवान की सेवा क्या होती है, म्हणून भगवंत या पूर्ण 9व्या अध्यायामध्ये भक्तीचे अनालिसिस करतात. आणि तुम्हाला दिसेल जसं जसं आपण या अध्यायामध्ये पुढे जाऊ, ह्याच्यात आपण सेक्शन तुम्हाला ऑलरेडी ब्रेकअप दिलेला आहे. सेक्शन 1 ते 3 ज्ञानाद्वारे आपण काय करायचं, म्हणजे भक्ती ज्ञानाद्वारे, नसतं ज्ञान नाही, भक्ती ज्ञानाद्वारे आपण शुद्ध भक्ती हे करायची, कशी आपण बनवू शकतो. 1 ते 3 मध्ये आहे केवळ भक्ती ज्ञानाद्वारे. राईट. भक्तिमय ज्ञानाद्वारे. त्यानंतर 4 ते 10 श्लोकामध्ये भगवंतांचं ह्या जगाशी असलेला अचिंत्य संबंध. राईट. लक्षात ठेवा कधी पण, भक्ती म्हणजे केवळ इमोशनल सेंटिमेंट नव्हे. म्हणून इव्हन ह्या सेक्शन मध्ये सुद्धा भगवंत सुरुवातीलाच एवढं हायफाय फिलॉसॉफी देत आहेत, जेणेकरून भक्ती म्हणजे केवळ एक जसं सहज लोक त्याला धरतात ना की अरे मैं तो भगवान का भक्त बन गया, मेरे आंखों से आंसू आ रहे हैं.
भक्ती म्हणजे अशी नव्हे, भक्ती म्हणजे तुम्हाला तत्वज्ञान पण माहिती पाहिजे. अदरवाईज तुम्हाला जर उद्या कोणी विचारलं, इव्हन तुम्ही वृंदावनमध्ये तुम्ही जर बघितलं भ्रमरगीत किंवा गोपीगीत, त्याच्यामध्ये हायफाय फिलॉसॉफी आहे. यु नो, ते ब्रजगोपींना भगवंतांच्या सगळ्या अनेक अनेक अवतारांबद्दल माहिती आहे, की भगवंत कधी राम अवतारामध्ये आले होते, त्यांनी बालीचा वध केला होता, असं कसं भगवंतांनी वध केला होता, म्हणजे तिथे गोपीज लिहितात. किंवा याने बली महाराजांकडे जाऊन बली महाराजांना छळून त्यांच्याकडनं 3 पाऊल भूमी घेण्याच्या नावाने संपूर्ण जग त्यांनी हिरावून घेतलं होतं, असं ते व्यंग करतात भगवंतांवरती. बेसिकली त्यांना सगळ्या अवतारांची माहिती आहे. आता अवतारांची माहिती आहे म्हणजे त्यांना हे माहिती आहे की कृष्ण हे साधारण व्यक्ती नाही, तर कोण आहे ते साक्षात भगवान आहे, ते अवतार घेतात. राईट. म्हणजे आपल्याला भगवज्ञान माहिती असणे फार आवश्यक आहे. इवन जो मोस्ट कॉन्फिडेन्शियल पार्ट आहे भ्रमरगीत राधाराणीने गायलेला आहे, भागवतच्या दशम स्कंदमध्ये आहे, त्याच्यात सुद्धा हायफाय फिलॉसॉफी आहे. म्हणून इथे सुद्धा भगवंत जेव्हा बिगिन करतात तेव्हा आपल्याला फिलॉसॉफीने बिगिन करतात. आणि मग नंतर 11 ते 19 त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक भगवंतांना कशा प्रकारे जाणतात. हा सेक्शन ऑलमोस्ट असा आहे जसं आपण 7व्या अध्यायामध्ये बघितला होता. देवी देवतांचे उपासक हे भगवंतांना कसं बघतात, त्यानंतर ब्रह्मज्योतीचे उपासक भगवंतांना कसं बघतात. राईट. ऑलमोस्ट काइंड ऑफ सिमिलर सेक्शन. पण ह्याच्यापेक्षाही हा चॅप्टर कसा आहे ना, हा चॅप्टर हळूहळू एकदम डेप्थ मध्ये जातो. राईट. जसं तुम्ही पुढे 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 जाल त्यानंतर 20 ते 28 या सेक्शन मध्ये भगवंत शुद्ध भक्तीची स्थापना करतात. कशी देवी देवतांच्या उपासकावरती, म्हणजे सेक्शन इथे दिलेलं आहे कम्पेअर करून, पण आणखीन डेप्थ मध्ये. आणि मोस्ट कॉन्फिडेन्शियल जो पार्ट आहे तो लास्टच्या सेक्शन मध्ये आहे, श्लोक नंबर 29 ते 34. सर्वात कॉन्फिडेन्शियल. म्हणजे हा चॅप्टर जो आहे तो प्रोग्रेस होईल स्टेप बाय स्टेप, आणि एकदम अंतला लास्टचा जो सेक्शन आहे 29 ते 34, त्याच्यामध्ये भगवंत आपलं हृदय प्रकट करतील की माझं हृदय काय आहे. राईट. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर इन भगवद्गीता, आपल्या पूर्ण भगवद्गीतेमध्ये. सो अशा प्रकारे ह्या चॅप्टरची बिगिनिंग आहे, म्हणजे कनेक्शन आहे श्लोक नंबर लास्टच्या श्लोक पासून ते 8व्या अध्यायाच्या श्लोक पासून ते इथे. राईट. आपण सुरुवात करूया. श्लोक नंबर 1 वाचा, गोपीगण माताजी वाचा श्लोक नंबर 1. हरे कृष्ण. श्री भगवानुवाच इदं तु ते तुय्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर हे जे ज्ञान आहे ते एक साधारण ज्ञान नाहीये, हे काय भक्तिमय ज्ञान आहे. राईट. जर तुम्ही म्हणाल की मी इथे पण ज्ञान चालू झालं, अजून ज्ञान सेक्शन तर ऑलरेडी आपण एक थोडासा सेक्शन बघितला होता 6व्या अध्यायामध्ये किंवा 5व्या अध्यायामध्ये. हे पण ज्ञान आहे, पण हे कसं आहे, भक्तिमय ज्ञान आहे. म्हणजे भगवंत आपल्या भक्तांवरती किती प्रेम करतात, भगवंतांचा हार्ट कुठे आहे हे जाणणे, हे पण एक ज्ञान आहे, आणि त्याला भक्तिमय ज्ञान म्हणतात. राईट. प्रभुपाद एकदम बिगिनिंगला म्हणतात श्रवणाचं महत्व काय आहे. फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये, भक्त जितक्या अधिक प्रमाणात भगवंताबद्दल श्रवण करतो तितका अधिक तो प्रबुद्ध होतो. राईट. सो आपण जेवढं चांगलं हिअरिंग करू, डेली आपलं जे चॅन्टिंग हिअरिंग आपण करतो, स्पेशली हिअरिंग फ्रॉम अवर स्पिरिच्युअल मास्टर, आपले जे आध्यात्मिक गुरु आहेत किंवा श्रील प्रभुपाद आहेत, यांच्याकडून ऐकण्याने आपण काय होतो, प्रबुद्ध होतो भक्तीमध्ये. राईट. आणि आपण जर ऐकत नसेल मग आपण प्रबुद्ध होत नाही, आपण बुद्ध होतो. राईट. प्रबुद्ध व्हायचं असेल तर आपल्याला ऐकावं लागेल, स्पेशली आपले गुरु आणि श्रील प्रभुपाद. आणि बाकी वैष्णव आचार्य पण सुद्धा आहेत, किंवा आपले समकालीन वैष्णव आहेत, किंवा आपले सिनियर डिव्होटीज आहेत, किंवा आपले शिक्षा गुरु असतील. राईट. किंवा तुमचे जे तुम्हाला जे कोणी आवडतात ते, सो दे आर ऑलवेज देअर. त्यांच्याकडनं आपण ऐकत राहिले पाहिजे, आणि त्यांच्या टीचिंग मध्ये तुम्हाला नेहमी हे दिसेल इफ दे आर प्रेझेंटिंग प्रॉपरली.
ते नेहमी म्हणतील की गुरु महाराजांच्या वाणीचा आश्रय घ्या. ते नेहमी म्हणतील प्रभुपादांच्या वाणीचा आश्रय घ्या. राईट. ते म्हणतील श्रीमद भगवतीचा आश्रय घ्या. ते आपल्याला नेहमी बोलत असतात ते. पण आपण काय विचार करतो, अरे नहीं नहीं, मुझे ना तो वो प्रेरणा वाला लेक्चर सुनना है, उसमें 4 जोक हुआ था, वाह मजा आया. मुझे ना वो चेतना फेस्टिवल वाला लेक्चर सुनना है, या फिर मुझे ना वो बिगिनिंग न्यू कमर के लिए लेक्चर रहता है वो सुनना है, क्योंकि उसमें मसाला बहुत रहता है. मसाला म्हणजे इन द सेन्स की 4-5 जोक, काहीतरी स्टॅटिस्टिक्स, या जगातील न्यूज, किंवा दुनिया में कितने लोगों ने सुसाइड किया है, दुनिया में कितना अबॉर्शन होता है, कितना डायव्होर्स रेट आहे, हे सगळं आपल्याला ऐकायला बरं वाटतं. का? कारण शेवटी आपल्याला ते गोष्टींची काय आहे, म्हणजे अजून सुद्धा हे आहे, म्हणजे आवड आहे, गोडी आहे जगातील न्यूज ऐकण्याची. राईट. पण आपल्याला जर कोणी सांगितलं की अहंकार करू नये, इंद्रिय तृप्ती किती खतरनाक आहे, किंवा भक्तांचा अपराध करू नये, किंवा एकादशीला 25 माळा जपाव्या, हे सगळं आपल्याला ऐकायला बरोबर नाही वाटत. आपल्याला असं आय मीन टू से इट्स नॉट बॅड, बट आपल्याला जर प्रबुद्ध व्हायचं असेल तर इव्हेंच्युअली आपल्याला आपलं हिअरिंग जे आहे ते पण स्टँडर्ड बनवायला लागेल. तर आपले समकालीन वैष्णवांचं ऐकत राहायचं. मी पण ऐकत असतो महाराजांचं. पण आपल्याला एक कोटा फिक्स करून ठेवायचा आपला, की आपले गुरु महाराज आणि प्रभुपाद यांचं आपल्याला ऐकायचं म्हणजे ऐकायचंच आहे दररोज. भले 10 मिनिटं का होईना, पण त्यांचे 10 मिनिटाची वाणी आपल्या कानात गेली पाहिजे. बिकॉज दॅट इज व्हेरी प्युरिफाईंग. राईट. बिकॉज दे आर अवर अल्टिमेट शिक्षा गुरुज अँड दीक्षा गुरुज. राईट. सो म्हणून प्रभुपाद येतात, श्रवण करणे महत्वाचं आहे. आणि ऑफकोर्स प्रभुपाद दिले तर या श्रवण विधीचा महिमा श्रीमद भागवतात सांगण्यात आला आहे. भगवंतांचे उपदेश शक्तिपूर्ण आहेत, आणि भक्तांच्या सत्संगात जर भगवत कथांची चर्चा केली तर या शक्तीचा प्रत्यय येऊ शकतो. हे साक्षात्कारी ज्ञान असल्यामुळे शुष्क तर्कवाद्यांच्या किंवा सांसारिक पंडितांच्या संघाने ते प्राप्त होऊ शकत नाही. आणि ते पण कसं ऐकलं पाहिजे, आपण सत्संगामध्ये ऐकलं पाहिजे. राईट. स्पेशली. मग आता तुम्ही म्हणाल की सत्संगमध्ये ऐकायचं म्हणजे काय, आता आमच्याकडे नेहमी सत्संग थोडी असतो. मग तुम्ही जेव्हा ऐकता तेव्हा ऐका आणि पोस्टिंग करा, मी ऐकलं. सो दॅट इज सत्संगामध्ये ऐकणे म्हणजे काय, बेसिकली यू आर क्रिएटिंग. आपण एक असा फोरम तयार करतो जिथे आपल्याला आपण अकाउंटेबल असतो कुणाला तरी. राइट. कि बाबा मैं कुछ पढ़ाई कर रहा हूँ या जॉब कर रहा हूँ, मैं किसी को अकाउंटेबल हूँ, आई नीड टू इन्फॉर्म अँड रिपोर्ट. तुम्ही ऑफिसमध्ये रिपोर्ट करता ना, ते नाही करत, इतना काम हुआ है, ये काम हुआ है, रिपोर्ट नाही केला तो काय म्हणतो वैसा अधिकारी, ये सिस्टमॅटिक नहीं है आदमी, रिपोर्ट के लिए मुझे जाना पड़ता है इसके पास. म्हणजे काउंसलरने विचारणं अगोदर की अरे कैसे चल रहा है तुम्हारा हियरिंग, चैंटिंग, सब कुछ. काउंसलिंग रेडी पाहिजे डाटा. ये हफ्ते में इतना सुना, ये हफ्ते में ऐसे चैंटिंग किया, इतना चैंटिंग किया, इतना बेकार हुआ, इतना अच्छा हुआ. राइट. दॅट इज प्रोएक्टिव्ह सत्संग बेसिकली. आणि जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा असा फोरम जेव्हा आपल्याला भेटतो, फिजिकल किंवा ऑनलाईन वॉटेवर, त्या संघामध्ये. मग आता तुम्हाला इथे दिसेल, येस ऑफकोर्स, खालच्या पॅरेग्राफमध्ये प्रभुपाद एक सुंदर गोष्ट लिहितात. बिफोर वी गो टू द, काही आपण जे श्लोकामधले जे शब्द आहेत त्यांना अनालाइज करण्या अगोदर प्रभुपाद नेहमी सिस्टमॅटिकली तयार करतात, प्रिपेअर करतात आपल्याला. सेकंड पॅरेग्राफमध्ये प्रभुपाद लिहित आहेत, तुम्हाला दिसेल, भक्त हे नित्य भगवत सेवा पारायण असतात. कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेल्या जीवांची मनोवृत्ती आणि प्रामाणिकता भगवंत जाणतात. हा चॅप्टर जो आहे ना, तुम्हाला डेप्थवर घेऊन जाईल. म्हणून याला गुह्यतम म्हटलेलं का, कारण इथे भगवंत आपल्याला जाणतात आणि आपण भगवंतांना जाणू शकतो. आतापर्यंत तुम्ही एवढं जाणलं होतं की आपण भगवंत आपल्याला जाणतात. राईट. भगवंतांना माहिती आहे की माझ्या हार्टमध्ये काय हालचाल होते, किंवा मी काय करतो, मी किती प्रामाणिक आहे, किती नालायक आहे, किती चांगला आहे मी. भले आपण दुनियासमोर किती पण चांगला असेल, पण आतमध्ये आपण काय आपल्याला माहिती आहे आणि भगवंतांना माहिती आहे. राईट. कधी कधी आपल्याला वाटतं की माहित नसेल, पण आता ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला दिसेल भगवंत सांगतात की मुझे सब मालूम है तुम क्या करते हो. राइट. और तुम्हें यह भी मालूम पड़ेगा कि मैं क्या हूं, मैं किस स्टँडर्ड पे चलता हूं. राईट. भगवंत प्रभुपाद लिहितात. आणि भक्तांच्या संघामध्ये कृष्ण विज्ञान जाणण्याची बुद्धी त्याला प्रदान करतात. राईट. म्हणजे ही जी ददामी बुद्धियोग म्हणून जे भगवंत 10व्या अध्यायात सांगतील, ते भगवंत आपल्याला सत्संगामध्येच देतात. बिना सत्संग आपल्याला ददामी बुद्धियोग भेटणार नाही. आणि भगवंतांच्या भक्तांचा संघ म्हणजे बेसिकली एकमेकांवरती आश्रित राहणे, याला सत्संग म्हणतात. सत्संग म्हणजे असं नाही की 4 लोक एकत्र आणि शिव्या देऊन गेले. त्या माताजी अशा करतात नाही, ते प्रभूजी अशा करतात नाही, आज सेवेमध्ये मला हा त्रास झाला नाही, उद्या सेवेमध्ये मी हे करणार आहे, मोठेपणा म्हणजे की मी हे करून दाखवणार आहे, मी 10,000 बुक डिस्ट्रीब्युट करेल, मी एवढं मोठं मंदिर बांधेल, किंवा मी हे करेल ते करेल, याला सत्संग म्हणत नाहीत.
सत्संग म्हणजे जिथे आपण एकमेकांवर निर्भर राहतो, की मी तुमच्यावरती निर्भर आहे, तुम्ही मला मदत करा, राईट. हा ऍटिट्यूड जिथे असेल तिथे भगवंत त्याला बरोबर सिस्टमॅटिकली अरेंज करून देतात भक्ताला, आणि तुम्हाला अनुभव येईल हा नेहमी सत्संगामध्ये राहिल्यावरती, लाईक दॅट. अशा प्रकारे मग थोडे तुम्ही वाचा नंतर. येस, त्यानंतर मग आता तुम्हाला दिसेल श्लोकामध्ये हा शब्द दिसेल, इदम तू ते गुह्यतम. हा गुह्यतम तुम्हाला शब्द दिसतो, राईट. तर आपले आचार्य आणि प्रभुपादांनी पण ऍक्च्युली तिसऱ्या पॅराग्राफमध्ये दिलेलेच आहे ते. 3 गोष्टी असतात. एक म्हणजे गुह्य, तुम्हाला त्यात दिसेल त्यानंतर शब्द शोधून काढा. एक असतं गुह्य म्हणजे सिक्रेट, राईट. त्यानंतर असतं गुह्यतर, इट इज मोर सिक्रेट. त्यानंतर तिसरं असतं गुह्यतम, इवन मोस्ट, जसं तुम्ही म्हणता ना गुड बेस्ट बेटर. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात गुड बेस्ट बेटरला? गुड बेस्ट बेटर. गुड म्हणजे चांगला, उत्तम, उत्तम, अतिउत्तम. दमयंती माताजी, हरे कृष्ण. उत्तम, चांगला, उत्तम, अतिउत्तम. ठीक आहे. सो समथिंग लाईक दॅट. गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम. मग आता प्रबोधन कसं अनालाइज केलेले आहे. गुह्य म्हणजे काय? गुह्य म्हणजे बेसिकली चॅप्टर नंबर 1 ते 6, राईट. चॅप्टर नंबर 1 ते 6 काय आहे? गुह्य आहे, बेसिकली आत्म्याबद्दल ज्ञान. मग तुम्हाला आता येस, हा तिथे प्रबोधन लिहिलेलं सुद्धा आहे. भगवद्गीतेचा पहिला अध्याय म्हणजे ग्रंथाचा जवळजवळ उपद्घात, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात वर्णिलेल्या आध्यात्मिक ज्ञानाला गुह्य असे म्हटले जाते. काइंड ऑफ टिल 6 चॅप्टर, कि आत्मा के बारे में जानो, आत्मा क्या है. त्यानंतर म्हणजे आत्मा, परमात्मा, काइंड ऑफ परमात्मा पण त्यात इन्क्लूड झाले. आणि मुक्ती काय आहे, कर्म काय आहे, बंधन कसं लागतं, विकर्म काय आहे, वगैरे वगैरे, जे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेले 6 अध्यायामध्ये. त्यानंतर गुह्यतर म्हणजे अध्याय नंबर प्रबोधन तिथे लिहिलेलं आहे. 7व्या आणि 8व्या अध्यायात चर्चा केलेल्या विषय विशेष करून भक्तीशी संबंधित आहेत. ते विषय मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रबुद्ध बनवितात, म्हणून त्यांना गुह्यतर असे म्हटले जाते, राईट. म्हणजे भगवंत 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये स्वतःबद्दल माहिती सांगतात, की मैं कौन हूं, मैं कहाँ रहता हूं, मैं क्या हूं, अँड सो फोर्थ. त्याला म्हणतात गुह्यतर. पण सर्वात मोस्ट कॉन्फिडेन्शियल म्हणजे गुह्यतम, आणि ते गुह्यतम म्हणजे प्रबोधन लिहिलेलं आहे. परंतु 9व्या अध्यायात अनन्य विशुद्ध भक्तीचे निरूपण करण्यात आले आहे, म्हणून या ज्ञानाला परम गोपनीय ज्ञान असे म्हटले जाते. ज्याला श्रीकृष्णांचे गुह्यतम ज्ञान झाले आहे, तो स्वाभाविकपणे दिव्य अवस्थेमध्ये स्थित होतो. सो बेसिकली 9th चॅप्टर इज बेसिकली गुह्यतम, मोस्ट कॉन्फिडेन्शियल. मग तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय मोस्ट कॉन्फिडेन्शियल आहे? जस्ट तुम्हाला ट्रेलर देतो. मोस्ट कॉन्फिडेन्शियल म्हणजे पहिली गोष्ट, तुम्ही जर गुह्यज्ञान बघितलं तर गुह्यज्ञान म्हणजे काय? बेसिकली आत्मा आणि परमात्मा क्या है, ये जगत क्या है, कर्म विकर्म क्या होता है, अकर्म क्या होता है, संसार में बंधन कैसे लगता है, इससे मुक्त कैसे होना है, अनेक अनेक प्रकार के योग पद्धतियां क्या है भगवान के पास आध्यात्मिक जगत में जाने के लिए. अष्टांग योग है, कर्म योग है, ध्यान योग है, ज्ञान योग है, इवन भक्ति योगाचा ग्लिम्स की भक्ति योग भी है. बट ह्याच्यामध्ये कॉन्फिडेंशियल म्हणजे काय? भगवान अपने बारे में खुद बता रहे हैं 7वें 8वें अध्याय में. इससे भी मोस्ट कॉन्फिडेंशियल क्या है? भगवान बता रहे हैं कि मैं अपने भक्तों से कैसे डील करता हूं. दॅट इज 9th चॅप्टर, स्पेशली द एंड सेक्शन. मी माझ्या भक्तांवरती किती प्रेम करतो हे जेव्हा भगवंत सांगतात त्याला म्हणतात मोस्ट कॉन्फिडेन्शियल. कारण त्या सेक्शनला जाऊन काय होतं तिथे, म्हणजे बेसिकली काय, आता भगवंत 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणू शकतात की मैं अपने बारे में बता रहा हूं, माझ्याबद्दल सांगतोय मी. 7वा 8वा अध्याय. आता माझ्याबद्दल म्हणजे काय? मी या जगामध्ये कसं कसं स्थित आहे, मी कोण आहे ना, म्हणजे वेगवेगळे लोक मला कसं अप्रोच करतात, पण माझं हृदय काय आहे. तुम्ही एखाद्याशी मैत्री करता, तुमचं ऑफिस कलिक असेल, तुम्ही त्याला थोडी सगळं सांगता. जरी मैत्री असेल पण तुमच्या हृदयामध्ये काय तुम्ही सांगत नाही ना. कितना पैसा रखा है मालूम है मैंने एफडी में, सांगता का कोणी? कहाँ कहाँ रखा है मालूम है एफडी.
लॉक मालूम है किधर किधर है उसका, उसका पासवर्ड मालूम है क्या है? नोबडी टेल्स द पासवर्ड. सिमिलरली गुह्यज्ञान म्हणजे काय है मेरा एफडी है. कितना है पता है का नाही? हा एफडी है मेरा. दॅट इज ऑब्वियस. आता 1 लाख पगार असेल तर एफडी बनवलेत ना तो, है ना. 1 लाख काय, ज्याला 20-25 हजार पगार तो पण एफडी बनवतो फ्युचर करता, राईट. पॉलिसीज घेतो तो, इन्शुरन्स पॉलिसी घेईल, मेडिकल पॉलिसी घेईल, होम पॉलिसी घेईल, वॉट एव्हर. पण असं तू म्हणजे डिटेलमध्ये सांगणार नाही, राईट. ही झाली तुमचा ऑफिस कलिक, पण तुमचा फ्रेंड असेल, राईट. तुम्ही त्याला थोडं आणखीन डिटेल सांगता, पूर्ण डिटेल त्याला पण सांगत नाही. पण सम डिटेल कि मेरा इस बैंक में अकाउंट है, इतना पैसा मैंने लगाया है म्यूचुअल फंड में, इतना ये है वो है वगैरे वगैरे. इवन यू मे गिव्ह ऑलमोस्ट 90% डिटेल्स तुमच्या मित्राला सांगा, तुमचा लहानपणापासून मित्र असेल, क्लोज, एकदम क्लोजेस्ट. पण पासवर्ड तुम्ही त्याच्यावर शेअर करत नाही ना. पासवर्ड कोणासोबत शेअर केला जातो? बायकोसोबत. किंवा आपले सासू सासरे असतील घरामध्ये, किंवा आपला मुलगा जो मोठा झाला असेल, राइट. यू शेअर द पासवर्ड विथ देम. पासवर्ड म्हणजे काय? एक्सेस है कि इस पासवर्ड से अगर मैं, मेरे पास अगर पासवर्ड है, आई कैन ओपन द लॉक एंड गेट ऑल द सिक्रेट्स, कितना पैसा कहाँ पे क्या है, एंड देन आई कैन मॅन्युपुलेट इट. नॉट मॅन्युपुलेट इन द सेन्स की काय पण करू शकतो आपण त्याच्यासोबत ना. इवन म्हणजे ऑफकोर्स आजकाल लोक काय एवढे हे झालेत ना, आपल्या व्हॉट्सअपचा पासवर्ड पण देत नाही लोकांना. आणि पासवर्ड म्हणजे कसे असतात? डिजिटवाले पासवर्ड नसतात. फेस रिकग्निशन किंवा थंब रिकग्निशन, ते ना. आता हे तर तो व्यक्ती असल्याशिवाय उघडतच येत नाही ना. भले मोबाईल तुमच्या बाजूला पडला असेल, तो व्यक्ती अमेरिकेला असेल, तुम्ही नाही उघडू शकत त्याला. म्हणजे एवढं कॉन्फिडेन्शियल झालेलं आहे आजकाल. गुह्य आणि गुह्य तर गुह्यतमम. म्हणजे विचार करा, भगवंतानी याला 9व्या अध्यायामध्ये लॉक केलेलं आहे. जोपर्यंत व्यक्ती पहिले 8 अध्याय पूर्ण करत नाहीत गीतेचे. आणि ऍक्च्युली एखादा म्हणेल की अरे मैं तो डायरेक्टली 9 चॅप्टर स्टडी कर सकता हूं ना. नाही समजणार त्याला, नाही समजणार. तुम्ही जेव्हा लग्न लावता तेव्हा पहिले काय होतं? ओळख होते, राईट. पहिले काय होतं? प्रपोजल येतं. त्यानंतर मग प्रपोजल नंतर सगळं चेकिंग होतं. देखो भाई इसको कुछ क्या क्या है, इसका ठीक ठाक है कि नहीं, सब कुछ, पैसा कितना है, घरदार कैसा है, कोई कोर्ट केस नहीं है, बीमारी नहीं है, सगळं म्हणजे एवढं असं जणू काय मिलिटरीमध्ये भरती होते, एवढं चेक होतं. आजकाल असं चेकिंग होतं ना. मिलिटरी भरतीमध्ये लोक चेक करतात मेडिकली प्रॉब्लेम आहे का नाही. ऑफकोर्स फायनान्शियली चेक करत नाही ते, इथे जास्त चेक होतं. इव्हन फायनान्शियली, मेडिकली, फिजिकली, मेंटली स्टेबल आहे की नाही, अच्छा नोकरी आहे की नाही, अच्छी संगत आहे की नाही, काय काय चेक करतात लोक. बापरे, मला तेवढं चेक करण्यामध्ये आयुष्यात म्हणजे एखाद्या काय काय लोकांचे लग्न लागत नाही, कारण एवढं चेकिंग करतात ते लोक, एवढं चेकिंग करतात. समोरचं म्हणतो अरे बस झालं, जास्तच चेक करतात हे लोक, है ना. ऑफकोर्स मग एवढं झाल्यावरती मग नंतर मग साखरपुडा होतो. मग थोडा हे वाढत असतं, संबंध वाढत असतो, इंटिमसी वाढते. साखरपुड्यापर्यंत सर्वाय झालं, मग नंतर मग लग्नाची तारीख येते, मग लग्न होतं. आणि लग्न झाल्यानंतर 5 वर्षानंतर पर्यंत ते चालत असतं. एक दिवशी मी असा ट्रस्ट येतो की मग त्याला काय वाटत नाही, म्हणजे ऑफकोर्स ते इट कॅन हॅपन विदिन 2 years, 3 years और इवन 10 years. कि मग व्यक्ती ॲज इट इज जो आहे वो सामने आहे, राईट. भले चांगला असेल किंवा वाईट असेल किंवा किती महान असेल. मग तसंच भगवंत आहे, ऍक्सेस इतक्या लवकर देत नाही आपल्या हार्टशी. आणि इवन इफ आता हे पैशांचं किंवा बँकेचं हे सगळं काय आहे, जस्ट एक फिजिकल गोष्ट आहे, भौतिक गोष्ट आहे. तुम्ही जरी आपल्या बायकोला आपल्या मोबाईलच्या पासवर्डचा ऍक्सेस दिला किंवा बँकेचा ऍक्सेस दिला, पण तुमच्या हार्टला ऍक्सेस आहे की नाही कोण बघेल. हार्टला ऍक्सेस कधी भेटतो? म्हणजे हे सगळे लेअर पार करावे लागतात. विचार करा, हे लेयर्स आहेत, फिजिकल लेअर, मेंटल लेअर, इंटेलिजन्स लेअर. हार्टची लेअर ही सर्वात लास्ट असते. ती लेअर आपण जेव्हा क्रॉस करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीचा विश्वास जिंकतो. मग भगवंत कसं काय देतील तुम्हाला सो इझिली? तुम्ही म्हणाल की मी तर 9 चॅप्टर स्टडी करून का हो जाएगा? नाही. यू स्टडी फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, त्याचे सगळे म्हणून तुम्ही आता जेव्हा 9वा अध्याय स्टडी करता तेव्हा तुम्हाला क्लिक होतंय की इस चॅप्टर में क्या है. अदरवाईज तुम्हाला होत नाही ते. किंवा याला 2 गोष्टी होतात, 2 फाटे फुटतात. एक होतं किंवा लोक सहज बनतात, अरे ये तो बहुत आसान है, कृष्ण जानता हूं मैं कृष्ण को क्या चाहिए, कृष्ण प्रेम के भूखे हैं, कृष्ण देव भाव,
भावेचा भुकेला आहे हेच लोक म्हणतात ना. देवाला देव हा भावेचा भुकेला आहे, देवाला भाव पाहिजे, आपलं वस्तू नको. टेम्पल प्रेसिडेंट आहे ना शिरपूरच्या, शिरपूर टेम्पल प्रेसिडेंट. मीटिंग चालली वाटतं त्यांची मोठी. पण लोकांना माहित नसतं की देव हा जस्ट तुमच्या भावेचा भुकेला नाहीये, इतर भक्त त्यांच्या पण भावेचा भुकेला आहे. मग आपण काय विचार करतो, अरे मेरा भाव इम्पॉर्टंट आहे, वो दुसऱ्या डिवोटी का भाव इम्पॉर्टंट नाहीये. मग हे सगळे बारीक आहे, तुम्हाला तोपर्यंत समजणार नाही किंवा भगवंत बुद्धी देणार नाही कि मुझे अगर भगवान के पास जाना है तो मुझे ये भी देखना है कि बाकी भक्तों को भी उनके पास जाना है. सो जर मी वैष्णव अपराध करत असेल आणि मी विचार करत असेल की मी गीता स्टडी केलेली आहे, मला सगळं माहिती आहे, म्हणजे वर करणी, जे बाहेर म्हणतात ना देव भावेचा भुकेला आहे, पण त्यांना एवढं कळत नाही की देव हा फक्त तुमच्याकरता नाहीये, देव सगळ्यांकरता आहे. आणि देव हा जोपर्यंत तुम्ही सगळ्यांना इन्क्लूड करत नाही तुमच्या भक्तीमध्ये, सर्व भावेने ऍक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत देव तुम्हाला कधी रेकग्नाइज करणारच नाही, ऍक्सेप्ट करणारच नाही. मग हे सगळे मायनर डिटेल्स, मायनरपेक्षा मेजर डिटेल्स आहेत ऍक्च्युली, हे भगवंत त्यालाच रिव्हील करतात जो ऍक्च्युली सिन्सिअर असतो आपल्या साधनेमध्ये आणि आपल्या सेवेमध्ये. मग साधना सेवा म्हणजे काय, हे रिगरस स्टडी आहे ना. 8 अध्याय गीतेचे. किती वर्ष झाले तुम्हाला? 2 वर्ष स्टडी करता तुम्ही ना. ईशोपनिषद स्टडी केला तुम्ही, त्यानंतर तुम्ही दुसरं कुठलं पुस्तक स्टडी केलं, उपदेशामृत, ते तुम्ही स्टडी केलं. मग भगवद्गीतेचे 8 अध्याय स्टडी केले. मग तुम्हाला आता याच्यामध्ये एंट्री भेटणार हळूहळू. मग काही लोक म्हणतात की अरे हमको भक्ति शास्त्री डिग्री चाहिए, हमको पास कर दो. भक्ति शास्त्री डिग्री मिल जाएगा, पास हो जाओगे, लेकिन पासवर्ड नहीं खोल पाओगे. कृष्ण के हार्ट का लॉक खोलना है तो वी हैव टू गो बाय प्रोसेस. आमच्या अजून एक ते इकडे आहेत त्या साईडला एक डिवोटी आहे तिकडे चेंबूरला, ते मला म्हणे स्पीड वाढवा नाही तर भक्त ड्रॉपआउट होतील. मी म्हटलं तुम्ही तर ड्रॉपआउट होणार नाही ना. स्पीड ते म्हटले नाही ना, असं नाही, सगळ्यांच्या भल्या करता. मग मी म्हटलं ओके चलो नेक्स्ट डे मी स्पीड बढ़ाने वाला हूँ. आम्हा क्लास चालू केला. या लोकांनी कधी ईशोपनिषद स्टडी केलं नाही, उपदेशामृत स्टडी केलं नाही, इस्कॉन मध्ये कधी येत नाहीत, त्यांचा मी गीता क्लास घेतोय, ते पण आपल्या भक्तिशास्त्री लेवलचा. फक्त जेवेळची कोर्स केला आणि म्हणे स्पीड वाढवा. मग दुसऱ्या दिवशी क्लास म्हटलं चलो आज स्पीड वाढवणार मेरे को. मग काहीतरी याच्यावरती आलं होतं पहिल्या अध्यायामध्ये 41 श्लोक, ते आहे ना वर्णसंकर वगैरे, फॅमिली ट्रेडिशन, तिथेच अडकलं. ते म्हणे ये क्या होता है, फॅमिली ट्रेडिशन कैसे खराब होता है. म्हटलं रुको. मग त्याच्यावरती 1.5 तास मी त्यांना समजवलं. मग ते म्हटलं ओ ऐसा होता है. म्हटलं देखो स्पीड बढ़ा ना आज आपका वोकॅब्युलरी नहीं है, पहले होमवर्क नहीं है, आपका स्पीड कैसे बढ़ेगा. आता तुम्ही भक्तिशास्त्री कोर्स मध्ये आहात, तुमचा एवढा अभ्यासातून सुद्धा आपला स्पीड असा आहे. इन द सेन्स की नॉट दॅट आपल्याला कव्हर करायचं नाही, कव्हर करायचं आहे, पण हे पण बघितलं पाहिजे की आपल्याला आपण कुठे जातोय आणि कशामध्ये ऍक्सेस घेतोय. सो लास्टचे 3 म्हणजे ह्या अध्यायाचा शेवटचा सेक्शन 28 ते 34 म्हणजे गुह्यतमम. गुह्यतमम म्हणजे भगवंत आपला हार्ट दाखवतात. देखो वो डिवोटी ने पाप किया था, आपने भी देखा, भगवान ने भी देखा, लेकिन फिर भी वो डिवोटी क्या है, ऑल्टर में सेवा कर रहे हैं अभी भी. वो डिवोटी भगवान के उधर बैठ के भगवान के लिए कुछ बुक लिख रहा है, या फिर वो डिवोटी देखो ये तुम्हाला कळलं ना, अरे ये डिवोटी कल वो रास्ते पे वड़ा पाव खा रहा था, मैंने देखा इसको. किंवा तुम्ही बघितलं असेल की अरे 6 महीने पहले ये डिवोटी वो चोरी किया, 5 लाख रुपए मंदिर से चोरी करके भाग गया था, अभी दिख रहा है कि ऑल्टर में सेवा कर रहा है, या फिर गुरु महाराज के साइड में बैठा हुआ है. मग आता कसं काय झालं, कसं काय झालंय. मग त्याने त्याला त्या भक्ताला चूक कळली असेल, त्याने येऊन सरेंडर केलं असेल, माफी मागितली असेल, भगवान त्याला माफ केलं असेल. मग आपल्याला क्वेश्चन असं पडेल की अरे ऐसे कैसे भगवान माफ करते हैं यार, 5 लाख रुपए चोरी करके गया, उसको माफ कर दिया. हाँ, भगवान ने माफ कर दिया. बिकॉज इधर क्या है, एक ही ऑटोक्रॅट आहे. इथे कोण आहे, एकच आहे, एकेले ईश्वर कृष्ण आरस भृत्य है ना. जैसे भगवान नचाएंगे वैसे नचना पड़ेगा आपको. तो समटाइम यू मे सी अनक्वालिफाईड पर्सन बिकमिंग क्वालिफाईड. ऑफकोर्स आपण याचा गैरफायदा उठवणे, पण तुम्ही बघितलं असेल की आज आपल्यासोबत काही भक्त आहेत, आपल्या मधलं कोणी उद्या मोठा संन्यासी बनेल.
किंवा आपल्यामधला कोणी एखादा व्यक्ती मोठा टेम्पल प्रेसिडेंट बनेल एखाद्या टेम्पलचा, किंवा तो 10 टेम्पल बांधेल, किंवा तो लाखो पुस्तकं वाटेल, किंवा तो मोठा प्रचारक होईल. आपण अरे ये तो चिल्लर, ये चिंटू मेरे साथ था. अरे वो चिंटू तुम्हारे साथ था, लेकिन चिंटू ने भक्ती किया. है ना. तर असं नाही की भक्तीमध्ये मोठे केल्यावरतीच आपण मोठे होतो. इव्हन सिंपल पर्सन सुद्धा भगवंतांचा फार प्रेमळ असेल, पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की भगवंत आपलं हृदय तिथे नो ओपन करून दाखवतात. गुह्यतमम. जसं अजामिल तुम्ही बघितलेले केस स्टडी. अजामिलने एवढे सगळे पाप केले आणि नंतर मग अजामिलला काय केलं भगवंतानी? भगवंताला पाठवलं. तुम्हाला क्या है ये सब? इतना सारा पाप किया उसने और भगवान ने उसको मुक्त कर दिया. ऐसा कैसे शक्य है? शक्य है, यू नो, बिकॉज भगवंतानी त्याला शरणागती दिली आणि भक्ताने शरणागती केली. कैसे की? क्योंकि उसको पता चला की नहीं भगवान तो मुझसे बहुत प्रेम करते हैं यार, मुझे भी प्रेम करना चाहिए उनसे. हे सगळं काय आहे? कॉन्फिडेन्शियल नॉलेज आहे, गुह्यतम नॉलेज आहे. गुह्यतमम म्हटलं जातं याला. जिथे भगवंत आपल्या हृदयामधील पासवर्ड लॉक खोलून दाखवतात. ये खोलो, ये पासवर्ड है मेरा. मेरे हार्ट को खोलने वाला पासवर्ड क्या है? ये है. हे म्हणजे आता येईल आपल्याला, यु नो, 28-34 सेक्शन मध्ये. त्याला म्हणतात गुह्यतमम. राईट. सो लाईक दॅट ह्या 3 टर्म आहे त्याच्यामध्ये लिहिल्या. म्हणून तिथे भगवंताने लिहिलेलं आहे सुरुवातीला, श्री भगवान उवाच इदम तू ते गुह्यतमम. अर्जुन, मैं आपको मोस्ट कॉन्फिडेंशियल नॉलेज बताने जा रहा हूँ. राइट. और नंतर भगवान म्हणतात अनुसूयवे, जो व्यक्ति ईर्ष्या रहित रहेगा वही मेरे इस ज्ञान को प्राप्त कर सकता है. राइट. तू कसा आहेस? माझा मत्सर करीत नाहीस म्हणून मी तुला यायला सांगतो. आपण जर भगवंताचा मत्सर करत असेल तर भगवंत आपल्याला कशाला ज्ञान दिले? का? ज्या व्यक्तीला मत्सर आहे भगवंताबद्दल, त्याला जर भगवंताबद्दल माहिती सांगितली त्याला आणखीन राग येतो. समजा तुमच्याकडे गाडी असेल 4 व्हीलर नवीन, आणि तुमच्या शेजाऱ्याला कळलं इनके पास 4 व्हीलर आहे, आणि एक तुम्ही मागच्या बाजूला पार्किंग करत असाल, त्याला माहित नसेल, तुम्ही स्वतःहून जाऊन सांगाल का मालूम है तुमको मेरे सामने, आपके सामने दिखता है आंगन में, मेरे पीछे और एक गाडी आहे. मग त्याने काय होईल? तो आणखीन हे होईल, मला सहन होत नाहीये, तुमच्याकडे 2 गाड्या आहेत, एक गाडी इधर एक गाडी पीछे भी रखते हो, मुझे सहन नहीं हो रहा है. मग त्याचा मत्सर आणखी वाढेल ना. जो ऑलरेडी मत्सर आहे त्याला आपण जाऊन सांगत नाही की मेरे पास इतना पैसा आहे, मेरे पास इतना आहे. त्याचा मत्सर तर आणखीन वाढेल आणि कदाचित तुमच्यावरती अटॅक करेल तो, आणि आणखीन अपराध करेल. म्हणून भगवंत काय म्हणतात इथे की तू मत्सरी नाहीयेस म्हणून तुला मी ज्ञान देत आहे. राईट. आणि नेक्स्ट लाईन मध्ये भगवंत म्हणतात ज्ञानम विज्ञानम सहितम. राईट. मोक्षसे अशुभात. मोक्षसे अशुभात म्हणजे काय? यु नो, या जगामध्ये आपल्याला त्रास कशाने होतो? अशुभ गोष्टीने. राईट. अशुभ गोष्टी म्हणजे काय? अशुभ गोष्टी म्हणजे 4 क्रिया: मांसाहार करणे, जुगार करणे, नशा करणे, परस्त्री गमन करणे, किंवा वैष्णव निंदा करणे. ह्या सगळ्या काय अशुभ गोष्टी आहेत. भौतिक गोष्टींमध्ये तल्लीन होऊन जाणे ह्या अशुभ गोष्टी आहेत. या गोष्टीने आपल्याला त्रास होतो. भगवंत म्हणतात की ये ज्ञान अगर एक बार जान लोगे, हे तुम्ही जाणलं एकदा, यु नो, तर तुम्ही ह्या गोष्टींपासून मुक्त होशील. मोक्षसे. मोक्षसे हे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. मोक्षसे अशुभात. अशुभात म्हणजे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आणि त्याची संबंधित गोष्टी. आणि अजून एक टर्म इथं वापरलेली आहे, ज्ञानम विज्ञानम सहितम. ज्ञानम विज्ञान म्हणजे दिस इज फर्स्ट टाइम भगवंत इथे सांगतायत की ज्ञान आणि विज्ञान तुला मी एकत्र देणार अर्जुन. राईट. ज्ञान म्हणजे बेसिकली नॉलेज, ज्ञान, आणि विज्ञान म्हणजे काय? साक्षात्कार झालेलं ज्ञान. राईट. किंवा प्रॅक्टिकली अप्लाइड ज्ञान. भगवंत म्हणतात हे तुला सायमल्टेनियसली साइड बाय साइड मी दोन्ही एकत्र देईन. ज्ञानम विज्ञानम सहितम. राईट. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर उदाहरण घ्यायचं असेल, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जसे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखाद्या डॉक्टर गेलात आणि डॉक्टरने तुम्हाला सांगितलं, तुम्ही म्हटलं की डॉक्टर यू नो क्या हो रहा है की मुझे ना पेट में दुख रहा है. मग तो डॉक्टर म्हणेल अच्छा यू नो आपका पेट में दुख रहा है, मुझे चेक करने दो. तो स्टेथोस्कोप लावेल, इकडे चेक करेल तिकडे चेक करेल, आणि मग म्हणेल की ओके यू नो ये स्टमक ऐसा होता है, इसमें अंदर पाइप ऐसे जाता है,
उपाय पे ऐसे निकलता है, ये दवा डालने से होगा, वो दवा डालने से होगा, ये ऐसा मेकॅनिझम सांगेल. अर्धा तास तुम्हाला लेक्चर देईल, नंतर म्हणाल तुम्ही जावा घरी आता. तू म्हणाल की उपाय किधर है इसके ऊपर, उपाय तो बताओ. प्रिस्क्रिप्शन महत्वाचं आहे ना. तुम्ही डॉक्टरकडे गेल्यावरती डायग्नोसिस नावाची गोष्ट असते की बाबा ये बीमारी आपको है, चलो पेट दुख रहा है आपका, लेकिन इसके ऊपर प्रिस्क्रिप्शन किधर आहे. जोपर्यंत प्रिस्क्रिप्शन भेटत नाही तोपर्यंत डायग्नोसिस युजलेस आहे. सिमिलरली जेव्हा तुम्ही भगवंताकडे जाता किंवा आपण आध्यात्मिक जीवनामध्ये येतो, आपल्याला कळलं ये भौतिक जगत दुखदायी है, यहाँ बहुत दुख है, यहाँ तकलीफ है, यहाँ हर पग पर तकलीफ मिलती है. तो ठीक है, लेकिन इसका उपाय क्या है. उपाय क्या है, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग तुम्हाला प्रेस्क्रिप्शन भेटल्याशिवाय युजलेस आहे ना तुमचं ते नुसतं सांगणं की जे दुखदायी आहे. आणि बऱ्याच आध्यात्मिक संस्था हे सांगत असतात, ये दुनिया बेकार है, ये दुनिया दुखी है, दुनिया ये है. अरे लेकिन इसमें जो उपाय क्या है, उपाय तो बताओ. मग जे लोक उपाय सांगतात दे आर द बेस्ट, राईट. म्हणून इथं भगवान म्हणतात की मी तुला काय देईन, प्रिस्क्रिप्शन देईन, राईट. आणि मग अशा प्रकारे बिगिनिंग आहे ना एकदम सुंदर तऱ्हेने भगवंत करतात फर्स्ट श्लोकामध्ये हे केल्यावरती. त्यानंतर मग सेकंड श्लोक वाचा, सेवा घेऊन लिहिला माताजी, 2रा नंबरचा श्लोक. माईक ऑन करा माताजी, माईक ऑन करा. दुसरा पॅरेग्राफ, तिसरा पॅरेग्राफ. नाही, 2रा श्लोक 9.2. हा. हरे कृष्ण. राजविद्या राजगुह्यं पवित्रं इदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुश्लोकं कर्तुमव्ययम्. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानाचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यात अत्यंत सुखकारक आहे. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. कृष्ण. अजून भगवंत त्याला व्याख्या देतात बघा. म्हणजे तुम्हाला हे पासवर्ड है ना, लक्षात ठेवा पासवर्ड. पासवर्ड देण्याबरोबर म्हणतात बघा, पासवर्ड भेटल्याने काय काय होईल तुम्हाला, है ना. पासवर्ड भेटल्याने काय होईल, हे सर्वात पहिले काय आहे, गोपनीय आणि सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय आहे. हे सर्व ज्ञानांचा राजा आहे, राईट. त्याला 2 टर्म वापरल्या जातात. राजविद्या म्हणजे ही राजांकरता असलेली विद्या, हा एक शब्दाचा अर्थ होतो. राजविद्या मीन्स काइंड ऑफ राजांकरता असलेली विद्या किंवा सगळ्या विद्यांमधील राजा, त्याचा दुसरा अर्थ असा होतो, राईट. आता हा राजांकरता असलेली विद्या का, कारण राजा असे व्यक्ती आहेत ते त्याला इम्प्लिमेंट करू शकतात, राईट. आपण बघितलेलं 4थ्या अध्यायामध्ये की कशा प्रकारे भगवंत हे ज्ञान सर्वात पहिले विवस्वानला देतात. विवस्वान कोण आहे, सूर्यदेव. हे स्पेशली नॉलेज भगवद्गीतेचं कोणाला देण्यात आलेलं आहे, क्षत्रियांना. का, हे ज्ञान ब्राह्मणांना पण दिलं नाही स्पेसिकली. ब्राह्मणांना ऑलरेडी असतं हे ज्ञान, त्यांना द्यायची काय गरज आहे. हे क्षत्रियांना दिलेलं आहे, जेणेकरून क्षत्रियाला इम्प्लिमेंट करतील समाजामध्ये आणि प्रोपेगेट करतील. म्हणजे बेसिकली जबाबदारी कोणाची आहे, गव्हर्नमेंटची आहे, राईट. पण आजकाल गव्हर्नमेंट करत नाही, ते वेगळी गोष्ट आहे. तर गव्हर्नमेंट किंवा राजा यांनी याला काय करायला पाहिजे, प्रोपेगेट करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, दुसरा अर्थ याचा असा होतो राजविद्येचा, हा सगळ्या विद्यांचा राजा आहे, राईट. सगळ्या विद्यांचा राजा का म्हटलं जातं याला, कारण याने आपल्या हृदयामध्ये ग्रेटेस्ट ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. से फॉर एक्झाम्पल समजा उद्या तुम्हाला जर, आता तुमच्यापैकी कोणी सायंटिस्ट आहे का, सायंटिस्ट कोण आहे, कोणी सायंटिस्ट नाहीये इथे, असं कसं असू शकतं, सायंटिस्ट कोणी नाहीये. अच्छा, म्हणूया आपण. कोण, रेश्मा, तुम्ही रेश्मा माताजी सायंटिस्ट आहात, ओके. जे असतील ते एखाद्या सायंटिस्टने शोध लावला की न्यूक्लिअर बॉम्ब कसा तयार करायचा. मग तुम्ही मला सांगा, आता न्यूक्लिअर बॉम्ब कशाने बनतो, ॲटॉमिक एनर्जी आणि वगैरे वगैरे त्याचे, आणि एका बॉम्बने पूर्ण एक राजधानी किंवा एक शहर नष्ट होऊ शकतं, राईट. बरोबर आहे का नाही. पण त्या बॉम्बने एका तरी व्यक्तीच्या वाईट सवयी दूर होऊ शकतात का. समजा आज तुम्ही बॉम्ब पाडला एका शहरामध्ये, पाडू नका कोणी, आता लेक्चरमध्ये तुम्ही एक क्लिप काढून व्हायरल कराल. हे म्हणतात बॉम्ब पाडा, राईट. समजा बॉम्ब पाडला,
आणि सगळे लोक त्यात मेले. आता हिरोशिमा नागासाकीमध्ये बॉम्ब टाकला होता राईट, जापानच्या. सगळे मेले असतील ते लोक, आणि त्यांनी पण पुन्हा जन्म घेतला ना. मग लास्ट लाईफ मध्ये ज्या संस्काराने शरीर सोडलं होतं त्याच संस्कारासोबत नेक्स्ट त्यांचा जन्म झाला राईट. म्हणजे त्यांच्या वाईट सवयी गेले का नाही गेले, म्हणजे भौतिक अस्तित्व आणि भौतिक बंधने पुन्हा कंटिन्यू झालं ना. नेक्स्ट आयुष्यामध्ये पुन्हा त्यांना तेच जन्म मृत्यू जरा व्याधीच्या अधीन व्हावं लागलं. म्हणजे हा जो भौतिक मोठ्यात मोठा शास्त्रज्ञ जो आहे, ज्याने सर्वात मोठं ज्ञान अर्जित केलेलं जगातलं, त्याच्यासमोर पण आध्यात्मिक ज्ञान काय आहे, ह्याच्यातून किती मल्टी करोड पटीने महान आहे. कारण हे ज्ञान काय करू शकतं, एखाद्या व्यक्तीचं मन बदलू शकतं, मनामधील कचरा बदलू शकतं. पण तुमचा एखादा शक्तिशाली ॲटॉमिक बॉम्ब सुद्धा एखाद्या व्यक्तीला सुधारू शकत नाही राईट. एक दोन व्यक्तींमध्ये भांडण झाली असतील आणि त्या व्यक्तीमध्ये रिलेशनशिप खराब झालं असेल, त्याला रिपेअर नाही करू शकत ॲटॉमिक बॉम्ब, अजून खराब करेल. रिपेअर कोण करू शकतो, भक्ती. भक्ती जेव्हा आपल्या हृदयामध्ये येईल तेव्हा आपलं मन साफ होईल. तेव्हा मन जेव्हा नम्र होईल तेव्हा ते म्हणाले नाही साथ में रहना चाहिए, प्रेम से रहना चाहिए, कॉपरेशन से रहना चाहिए राईट. हे ट्रान्सफॉर्मेशन कधी शक्य आहे, जेव्हा आपल्याला भक्ती प्राप्त होईल तेव्हा. म्हणून इथे म्हटलेलं आहे राजविद्या राईट, सगळ्या विद्यांचा राजा. राजगुह्यम तुम्ही ऑलरेडी स्टडी केलं मागच्या याच्यामध्ये, कसं हे गुह्य ज्ञान आहे ना सगळ्या ह्याच्यातलं, सगळ्या ज्ञानांमध्ये. त्यानंतर पवित्रम इदम उत्तमम. पवित्र म्हणजे काय, सगळ्यांमध्ये सर्वात पवित्र करणार आहे राईट. आणि त्याच्याकरता प्रभुपादाने ऍक्च्युली तात्पर्यामध्ये तुम्हाला दिसेल, पुढे तुम्ही गेलात सेकंड आहे ना, पान नंबर 326 वरती तुम्हाला मोठं तात्पर्य आहे. ते तुम्हाला दिसते मध्ये एक श्लोक, अप्रारब्ध फलम पापम कूटम बीजम फलम मुखम क्रमेणैव प्रलीयते विष्णू भक्तिरत आत्मना. दिसला का श्लोक तुम्हाला राईट. ओके, आपण हे वाचूया. श्री राधाप्रेम माताजी वाचा, यातला त्याच्या खालचं ट्रान्सलेशन वाचा, अनुवाद. हरे कृष्ण. जे भगवद्गीतेमध्ये युक्त झाले आहेत त्यांची सर्व कर्मफले मुक्ती. भगवद्गीतेमध्ये भगवत भक्तीमध्ये. हा बरोबर आहे, भगवद्गीतेमध्ये पण तेच आहे, भगवत भक्तीमध्येच आहे. जे भगवत भक्तीमध्ये युक्त झाले आहेत त्यांची सर्व कर्मफले मग ती फलोन्मुख असो किंवा बीज रूपामध्ये असो हळूहळू नष्ट होतात. भक्तीची शुद्ध करण्याची शक्ती अत्यंत प्रभावी आहे, म्हणून तिला पवित्रम उत्तमम असे म्हणतात. उत्तम म्हणजे दिव्य होय, तमस म्हणजे भौतिक जग अथवा अंधकार होय. तसेच उत्तम म्हणजे प्राकृत कर्माच्या पलीकडे जे आहे ते होय. कधी कधी हे भक्त हे साधारण मनुष्याप्रमाणेच कर्म करीत असल्याचे दिसले तरी भक्तियुक्त कर्मांना प्राकृत कधीच समजू नये. ज्याला वास्तविक दृष्टी आहे आणि जो भक्तीशी परिचित आहे तो जाणू शकतो की भक्तांचे कर्म म्हणजे प्राकृत कर्म नव्हे, तर ते कर्म म्हणजे प्राकृतिक गुणदोषांच्या पलीकडे आणि आध्यात्मिक व भक्तिमय कर्म असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे हरे. येस, भगवद्गीतेमध्ये युक्त झालेत ते. करेक्ट. सो नाव हे आपल्याकडे अजून आहेत ना 10-15 मिनिटं. 8:28 झालेत, जास्त नाही झाला वेळ. 8:28 अजून आहेत, कमीत कमी 20 मिनिटं तरी आहेत ना. 20 म्हणजे आपण जास्त नाही घेणार, 3 श्लोक पर्यंत पूर्ण करू आपण, म्हणजे पहिला सेक्शन पूर्ण होईल. त्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे तो थोडासा एकदम किचकट आहे. किचकट इन द सेंस की तुम्हाला वाटेल की अरे भक्ति कॉन्फिडेंशियल नॉलेज मतलब इसमें और मजा आना चाहिए, तो इसमें और गणित है इसमें, बिकॉज दॅट इज व्हॉट मेहनतीशिवाय भेटणार नाही ते आपल्याला. तर इथे हा ऍक्च्युली हे सायकल जे तुम्हाला पुन्हा येईल याच्यामध्ये, कशामध्ये, भक्ती रसामृत सिंधूमध्ये. आय थिंक ईश्वर प्रश्नमध्ये येऊन गेली का तुम्हाला ही सायकल, काइंड ऑफ नाही येऊन गेले, नाही भक्ती रसामृत सिंधूमध्ये येईल तुम्हाला ही. जस्ट एक ती सायकल मी तुम्हाला जस्ट एक त्याचे स्टेप सांगेल, तुम्हाला लगेच त्याच्यावरनं कळेल. आपली पीपीटी हवेमध्ये असते. भगवंत हे सांगण्याकरता सांगतात की ही म्हणजे सॉरी पवित्र, इतना पवित्र करने वाला ये की देखो इसका प्रोसेस क्या है. मग आता तुम्ही मला सांगा, जनरली फॉर एक्झाम्पल या जगामध्ये आपण पाप का करतो, अज्ञान राईट, अज्ञानामुळे.
पाप करण्याकरता 2 गोष्टी असतात. पहिली अज्ञान, अजून एक गोष्ट आहे, स्टेप बाय स्टेप येईल. तर तुम्ही सायकल बनवा, ठीक आहे. सर्वात पहिले आहे अज्ञान, ठीक आहे. अज्ञानामुळे लोक पाप करतात. अज्ञान एरो मारून पाप, ठीक आहे. अज्ञानाने काय होतं? पाप होतं. अच्छा, मग एखादं, आता समजा आपण पाप याला आपण असं समजूया की अज्ञान आहे. काय अज्ञान आहे? की कांदा खाऊ नये. म्हणतो कांदा खातो, कांदा भाजी, ठीक आहे. त्याने कांदा भाजी खाण्याची प्रक्रिया केली, दॅट इज पाप, राईट. मग आता काय होतं की चला ठीक आहे, अज्ञान, त्यामुळे त्यांनी पाप केलं आणि कांदा भाजी खाल्ली, म्हणजे अज्ञान इज इक्वल टू पाप. ती क्रिया घडली कांदा भाजी खाण्याची. मग आता ती कांदा भाजी जास्त खाल्ल्याने काय होतो? त्याला काय होतं? दुर्गंध, तामस तामस. वृत्ती. सर्वात पहिले म्हणजे एक दुर्गंध येते. फर्स्ट आमच्या काही ऑफिसमध्ये कलिग असायचे, ते म्हणे अरे कांदा खा के आहे, दूर दूर रे, दूर रे, कांदावाले दूर रहो, राईट. पण तरी पण कांदा खायचे का? ते असं ना मच्छीमार्केट देतात असं नाक बंद करून, किती रुपयाची? 1 किलो, 1 किलो द्या, नाक बंद करून, है ना, अर्धा किलो द्या, नाक बंद करून. जे वास सहन होत नाही सडलेला, पण इच्छा पाप करण्याची आहे का? कारण बघा, सर्वात पहिले काय असतं? अज्ञान, त्याने पाप होतं. समजा त्यांनी खाल्लं, मग आता खाल्ल्यानंतर काय होईल? तामस होतं. किंवा ठीक आहे, कांदा तर एक ठीक आहे, सात्विक उदाहरण, थोडं म्हणजे व्हेजिटेरियन मध्ये सात्विक झालं. समजा जास्त मांसाहार केला, ठीक आहे ना, पशूंना मारून, ठीक आहे. अज्ञान आहे, त्याने मांसाहार केला की मांसाहार, त्याला माहित नव्हतं मांसाहार करू नये. मांसाहार अति केल्याने काय होतं तुम्हाला माहिती आहे? कॅन्सरचे प्रमाण जास्त वाढतात, किंवा शारीरिक बऱ्याच व्याधी वाढतात, किंवा पाईल्स वगैरे वाढतात, बऱ्याच गोष्टी वाढतात त्याने. मग एक त्याने होतं की आपल्याला सफरिंग येते, त्रास होतो, राईट, पाप केल्यामुळे. म्हणजे तुमच्या आता सिंपल एक ॲरो आहे, अज्ञान, पाप. पाप केल्याने एक पहिला ॲरो तुम्ही देऊ शकता, त्रास किंवा सफरिंग किंवा मिझरी, यु नो, किंवा दुःख. त्यातनं दुसरा ॲरो असा पडतो पापातनं बाहेर, त्याला म्हणतात कुटम. हा एकच शब्द तुम्हाला माहित करून घ्यायचा आहे, कुटम. कुटम म्हणजे काय माहितीये का? मेंटल इन्क्लिनेशन. कुटम म्हणजे अन्नाचा समान, काय म्हणता मग त्याचे? जसे अंत समान म्हणजे बुद्धी पण तशी होते असं. हा, तुम्ही काय इनडायरेक्टली हिंट केलंय. बुद्धी तशी होते म्हणजे त्या पर्टिक्युलर पदार्थ खाण्याचे संस्कार आपल्या मनामध्ये जडतात. आणि मग नेक्स्ट टाइम जरी तुम्हाला माहिती असेल की हे खाल्ल्याने मला त्रास होतो दर वेळेला, रात्री जर मी जास्त मिरची खाल्ली त्याचं इफेक्ट दुसऱ्या दिवशी कळतं. पण त्या मिरची चव जिभेवर लागलेली असते, त्यामुळे तो मिरची खातोच, पुन्हा त्रास होतो त्याला. पण त्याच्यामध्ये एक शब्द तुम्ही ऍड करायचा, कुटम. कुटम म्हणजे बेसिकली तुमच्या मनामध्ये काय होते, त्या गोष्टीच्या किंवा त्या पर्टिक्युलर वस्तूची वासना स्टॅम्प होतं, स्टॅम्पिंग होतं, स्टॅम्पिंग भरते. मग नेक्स्ट टाइम काय होतं, पुन्हा व्यक्ती काय करतो, त्याला माहिती आहे अरे अरे नाही पाप. समजा त्याला ज्ञान, आता समजा काय आहे, ज्ञान आहे ना याला मुक्त करणारं ज्ञान. मग आता तुम्ही सायकल फिरवा, तुम्ही सगळ्यांनी सायकल काढली का? काढली सायकल. पाप इज इक्वल टू, सॉरी, अज्ञान इज इक्वल टू पाप. पापातना एक ॲरो बाहेर निघेल त्रास किंवा सफरिंग किंवा दुःख, दुसरा ॲरो निघेल बाहेर कुटम. हा जो कुटुंब आहे ना, मेंटल इन्क्लिनेशन, याने काय होतं, व्यक्तीच्या मनामध्ये ती भावना रुजलेली असते, आणि याने पुन्हा तो व्यक्ती काय करेल, पुन्हा पाप. कळलं का तुम्हाला? पुन्हा पापाकडे येईल, राईट. म्हणजे तिथनंच रिव्हर्स फिरला तो. मग ही सायकल फिरत राहते, ही सायकल फिरत राहते. पाप कुटुंब पुन्हा पाप, पाप कुटुंब पुन्हा पाप. कळलं का तुम्हाला निमित्ता माताजी? मग आता तुम्ही म्हणाल की यातनं बाहेर पडण्याकरता उभी की काय, म्हणजे आपल्याला यातनं बाहेर पडत काय करायला लागेल सांगा? काय करायला लागेल? चॅन्टिंग. कृष्ण हरे कृष्ण. चॅन्टिंगच्या अगोदर काय करायला लागेल? माहित करून घ्यायला लागेल ना चॅन्टिंग काय असते. त्याला म्हणतात ज्ञान. पण ह्यातनं बघा, मी तुम्हाला कन्वे करतोय मिनिंग. नुसतं ज्ञानाने फायदा होणार नाही हो. कि तुम्हाला कळलं की चैंटिंग करना चाहिए, या यू नो, ये एक्चुअली पूरा कॉम्प्लेक्स मैकेनिज्म क्या है, इस संसार में कोई भी चीज मेरी, तुम्हें ईश्वर ने स्टडी केलेलं ऑलरेडी, इस संसार में कोई भी चीज मेरी नहीं है, सब भगवान का है,
अगर मैं किसी की चीज के ऊपर क्लेम करता हूँ तो फिर मुझे पाप लगता है और दंड मिलता है, प्लस उस चीज को भोगने का एक इच्छा मन में रह जाता है, कुटम, फिर वो आता है। तो इसलिए क्या करना चाहिए, मुझे ज्ञान लेना चाहिए कि मुझे नहीं करना है, मुझे नहीं करना है। लेकिन उससे काम नहीं होता है ना। और नहीं बोलने की शक्ति कौन देगा आपको? भगवान। आप नाही ला सकते वो शक्ती. सी, ह्याला म्हणतात भक्तियोग आणि ह्याला म्हणतात भगवानावरती निर्भर राहणे, आणि ह्याला म्हणतात मोस्ट कॉन्फिडेन्शियल पार्ट ऑफ द नॉलेज. मग जेव्हा तुम्ही भगवंतांना पुकारता हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राईट, तेव्हा मग आपण काय होतो, या सायकल मधनं बाहेर पडतो. मग तिथे तुम्हाला दुसरा शब्द दिसेल, बीजम दिसत असेल. बेसिकली बीजम म्हणजे डिझायर. कुटुंबांनाच बीज बाहेर पडतं आणि बीज पासून पुन्हा मग प्राप्त करण्याची वृत्ती तयार होते. म्हणून याला म्हटलं जातं पवित्रमिदम उत्तमम, की हे अशा प्रकारचं ज्ञान आहे की सर्वात बेकार म्हणजे जगातील सर्वात भयानक ज्या वासना आपल्या असतील त्या वासनेपासून आपल्याला मुक्त करू शकतो, जर आपण आता आश्रय घेतला तर. नाहीतर नाही हो. आणि आश्रय सोपं नसतं एवढं. तुम्ही म्हणाल कि मैं पिछले 10 साल से चैंटिंग कर रहा हूँ लेकिन फिर भी अनर्थ में उससे स्ट्रगल कर रहा हूँ. तो आप 10 साल से चैंटिंग कर रहे हैं आप पूरे 10 साल का ग्राफ निकालो चैंटिंग का आपका, देखते हैं. समजा तुम्हाला डॉक्टरने औषध दिलेलं आहे, आता मला ते टॅबलेट दिलं होतं, ते काहीतरी एक आहे टॅबलेट, 4 टॅबलेट दिवसांना खायच्या. टोटल मी 4 दिवसामध्ये 20-25 टॅबलेट खाल्ल्या. मग त्याची फ्रिक्वेन्सी असते हर 4 घंटे में एक. मग आता शेवटची एक राहिली माझी आजची, मग आज कोर्स पुरा होईल ऑलमोस्ट. दर 4 तासाने 1 दिवसातनं 4 गोळ्या खायच्या. असे 5 दिवस 20 गोळ्या झाल्या. 5 दिवसाचा कोर्स आहे. मग तुम्ही म्हणाल की अरे ज्यादा ही बोलते डॉक्टर यार, ये दिन में 4 नहीं, दिन में 2 ही खाते हैं. 2 क्यों यार, 1 ही खाते हैं, मेरा तो बीमारी ऑलमोस्ट ठीक हो गया. मग आता माझं बरं झालं होतं, ऑलमोस्ट दुसऱ्या दिवशी बरं झालं होतं, अजून आता बरंच झालेलं आहे ऑलमोस्ट, पण मला अजून टॅबलेट खायचे 3 टॅबलेट आहे समोर. मग विचार केला की अरे हो गया ना, अभी क्या टैबलेट लेने का. म्हणजे काय, बेसिकली वो बैक्टीरिया अंदर है, वायरस आपको नहीं दिखता है. उसी प्रकार कुटम या फिर बीजम ऑलरेडी अंदर है, लेकिन हमको क्या लगता है, एक दिन चैंटिंग कर लिया, अच्छा अरे साफ हो गया, कोई इच्छा नहीं भौतिक, बहुत अच्छा है, कल इतना चैंटिंग करने की जरूरत नहीं है, कल कैसे भी चैंटिंग करते हैं. मग काय होतं, मग आपण चॅन्टिंग आरामात करतो, टीव्ही बघत, फिरत व्हॉट्सअप बघत, किंवा 2 बायका बसलेल्या असतात फीडबॅक घेऊन, किंवा 2 प्रभूजी बसलेले असतात. मी पण होतं माझ्याकडनं बऱ्याचदा चॅन्टिंग करत आज काय प्रसादामध्ये मेनू, हरे कृष्णा, अरे आज हे आहे भेळ आहे, अरे वा हरी बोल मध्ये काउंटर खेळला जातो, झाला 1 माळ झाली, कितना बाकी आहे तेरा, 1 बाकी आहे, तुम्हाला कितना बाकी आहे, 2 बाकी आहे. तर काही वाटत नाही बघा ना. त्यांना वाटतं की अरे बढ़िया है, चैंटिंग भी हो रहा है, प्रसाद का डिस्कशन भी हो रहा है, प्रसाद का प्लेट भी सामने है, हरी बोल. मग 10 वर्षाचा ग्राफ जर काढला तुम्ही चॅन्टिंगचा, तुम्हाला दिसेल की ऍक्च्युअल चॅन्टिंग फक्त 6 महिने झालेली आहे. फक्त 6 महिने झाले 10 वर्षामध्ये. मग कसं काय आजार दूर होणार आपला? होणारच नाही ना. म्हणून जे लोक शिव्या घालतात ना, 10 वर्ष आम्ही जप करतोय, आम्हाला काय, तुम्ही ग्राफ शोधून काढा पहिले, मग तुमचं ते एक्सेल फाईल उघडा. त्याच्यामध्ये आता तर ऑफकोर्स काही लोक टाकतात, काही लोक टाकत नाही. क्वालिटी कैसा चैंटिंग हुआ था, देख लो आपका ग्राफ, एवरेज क्या निकल रहा था. एवरेज हमेशा ऐसे निकलता था, पुअर, लो, और उसमें कभी ऐसा दिखा नहीं एक्सेलेंट कभी दिखता ही नहीं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की चॅन्टिंग आपल्याकडे झालीच नाहीये, राईट. मग अशा चॅन्टिंगने आपलं कसं होणार? पण जर आपण खरंच आश्रय घेतला चॅन्टिंगचा नित्य नियमाने, दररोज 4 टॅबलेट खाल्ल्या, म्हणजे 4 चौक 16, 4 माळा माझी चॅन्टिंग ऑलमोस्ट अशी चालली होती, 4 अजून 2-3 बाकी आहेत, शेवटच्या टॅबलेट सोबत पूर्ण. तर आपण अशा प्रकारे जर खरंच ऍब्झॉर्ब केली भक्ती, तर आजार बरा होतो. त्याला म्हणतात भगवंत पवित्रम इदम उत्तमम, राईट. आणि ह्याला जोडण्याकरता अजून एक सुंदर आहे, तात्पर्यामध्ये काय सुंदर गोष्ट दिलेली आहे पुढे. भगवंत म्हणतात पुढे, या प्रत्यक्षावगमम धर्मम सुसुखम कर्तुम अव्ययम, ही शेवटची लाईन आहे. या प्रत्यक्ष म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव येईल हो. मी सांगण्याची गरज नाही की चॅन्टिंग किती पॉवरफुल आहे. ते इंग्लिशमध्ये कोटेशन आहे ना, द प्रूफ ऑफ फूड इज इन इटिंग. गुलाबजामुन किती गोड झालाय किंवा चांगला झालाय कोण सांगू शकेल? सुनील ब्रो, तुम्ही सांगू शकाल का? समजा इथे माझ्यासमोर गुलाबजामुन आहे, इथे काय नाही आहे बाय द वे तुम्ही सांगू शकत नाही ना. तुमच्याकडे असेल, तुम्ही त्याला टेस्ट केल्यावर सांगू शकता, राईट.
म्हणजे भक्ती अशी गोष्ट आहे की ज्याला तुम्ही टेस्ट केल्यावर तुम्हाला स्वतः कळेल की ये प्रत्यक्ष आप एक्सपीरियंस कर पाएंगे, प्रत्यक्षावगमन. म्हणजे ऐसा कोई झूठ मूठ नहीं है. आज हम भक्ति का प्रचार कर रहे हैं, हम बोल रहे हैं की भक्ती करो आनंद आएगा. ह्याच्याकरता काय तुम्हाला काय म्हणजे कोणी वेगळ्या माणसाने सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. तुम्ही स्वतः अनुभवू शकता. प्रत्यक्षावगमन धर्मम, राईट. म्हणून लक्षात ठेवा, जे आपण मागची सायकलची बघितली की जेव्हा आपण एखादं पाप क्रिया करतो त्यातनं 2 फाटे पडतात. लक्षात ठेवा नेहमी. एक म्हणजे समजा रात्री भरपूर पियाली, आपण कोणी पियायची नाही, ठीक आहे. एखाद्याने पियाली, त्याला दुसऱ्या दिवशी काय होतं, जबरदस्त त्रास होतो. आणि दुसरी गोष्ट काय होते, मध्ये मध्ये तलब लागते. नंतर दुपारी 2 वाजता 1 वाजता अजून पाहिजे का. म्हणजे एका गोष्टीतनं आपल्याला 2 रिॲक्शन भेटतात. त्रास तर होतोच, शारीरिक, मानसिक त्रास पण होतो. शारीरिक त्रास प्लस मानसिक त्रास. तुम्ही ह्यातनं मुक्त झालेला आहात ना. अनुभव भेटला की नाही तुम्हाला प्रत्यक्ष. हे ना, किती जणांचे काय काय सुटले असतील, मी कोणाला विचारणार नाही काय काय सुटलं. हे ना, काय काय तुम्ही म्हणजे आपण सगळे, मी काय दुधाचं धुतलेलं नाहीये, आपण पण सगळं घेतलेलं आहे. म्हणजे सगळं म्हणजे काय एवढं हे नव्हतं, आम्ही काय चेन स्मोकर वगैरे नव्हतो. पण ह्या जगात पाप काय पुण्य काय, सगळे काय काय लोकांचे सात्विक आजार असतात. सात्विक आजार म्हणजे काय, जप करताना म्हणजे मी डोळे मिटून जप केलं पाहिजे. म्हणजे घरात पहिले ना संध्यावंदन करण्याची सवय असते ना, डोळे मिटून. मग आता जप करताना डोळे मिटले तर काय होणार आहे, तुमचं संध्यावंदन 5 मिनिटाचं असेल, जप 2 तासाचं आहे, झोपून जाल ना. मग हे पण एक बॅड हॅबिटच आहे एक तऱ्हेने. काही चांगल्या इव्हन आपल्या पुण्य लाईफ मधल्या पण गोष्टी आपल्याला बाधक असतात भक्ती करता. लक्षात ठेवा, असं नाही की फक्त पापच आपल्याला बाधक आहे, इव्हन पुण्याच्या गोष्टी पण बाधक असतात. किंवा काय काय लोक विचारतात त्याला, कधी विचारलं म्हणतात आज उशिरा का उठला रे. रात्री ना प्रल्हाद महाराजांची पिक्चर बघत होतो. किती वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत. चॅन्टिंग कधी करणार, सकाळी 9ला उठलं, चॅन्टिंग कधी करायला, ऑफिसला जायचंय. आहे चांगली गोष्ट, पण ज्या टायमावर करायची त्या टायमावर नाही केली म्हणजे काय, बेसिकली ऑब्स्टॅकल भक्ती करता, राईट. म्हणजे तुम्हाला स्वतः अनुभव येईल की आपण जेव्हा सत्संगामध्ये येतो, भक्तांच्या संघामध्ये येतो, आपली लाईफ रेग्युलेट करतो, आपल्याला स्वतः अनुभव येतो की कशा प्रकारे आपल्याला भक्ती काय करते. प्रत्यक्षावगमन धर्म, सुखम कर्तुम अव्ययम. आणि कसं आहे सी, म्हणून त्याला एक सुंदर हे वापरलेलं आहे, फास्टेस्ट, सेफेस्ट आणि इझिएस्ट. फास्टेस्ट, सेफेस्ट हा तुम्हाला प्रश्न इव्हेंच्युअली येईलच, तो क्वेश्चन बँक मध्ये आहेच. भक्ती मार्ग हा कसा, फास्टेस्ट, सेफेस्ट आणि इझिएस्ट. फास्टेस्ट म्हणजे काय, जलद. जलद का, तुम्ही आज चॅन्टिंग करा, तुम्हाला लगेच रिझल्ट भेटणार. जर व्यवस्थित चॅन्टिंग केली लगेच रिझल्ट भेटणार. तुम्हाला वाट बघायची गरज नाही. 10 वर्ष अष्टांग योगाच्या आहे ना, लास्ट स्टेजला पोचल्यावरती मला अनुभव येईल नाही. त्यानंतर सेफेस्ट म्हणजे काय, इथे पतित म्हणजे फॉल डाऊन होण्याचा चान्सेस नाहीये काही. भक्तीमधनं पडला तरी काय होतो, जर त्याला असं वाटलं की मी पतित आहे, आणखी ऍडव्हान्स होतो माणूस. म्हणून कोणी पतित होऊ नका. म्हणजे काही भक्त जर पडले, भगवंत मी पडलो, तर भगवंत त्याला पटकन उचलतात. दिस इज द कॉन्फिडेन्शियल पार्ट, की एखादा भक्त पडला आणि त्याला वाटलं की मी पडलो, भगवंत मला उचला, भगवंत त्याला झटकन उचलतात. जो मागच्या 10 वर्ष ट्राय करत असेल, मला उचला ना, मी एवढं सेवा करतोय, त्याला उचललं नाही भगवंत. पण पडल्यावर जो म्हणेल की मी पडलो, त्याला जसं लहान बाळ असतं ना घरामध्ये, ते पडलं तुम्ही त्याला लगेच उचलता ना, कारण त्याच्याकडे काय हेल्पलेस आहे, त्याच्याकडे म्हणजे काही म्हणजे साधन नाहीये त्याला उठायचं वरती. मग भगवंत अशा भक्ताला पटकन उचलतात. एखाद्या ज्याच्याकडे भरपूर साधन आहेत, त्याला म्हणतात की तू तो बहुत सारा साधन पकड कर काय ना, ट्राय कर, इसे ट्राय कर, उसे ट्राय कर, उसे ट्राय कर, राईट. म्हणून स्वतःहून पडायचं नाही, पण पडलात तर राईट. म्हणून सेफेस्ट आहे होय पाथ, याच्यात पडलं तरी आपल्याला उचलतात पटकन भगवंत. आणि सर्वात इझिएस्ट आहे. इझिएस्ट म्हणजे काय, कोणी पण करू शकतं ना. तुम्हाला काय करायचं, क्लासला बसायचंय आणि लेक्चर ऐकायचंय, राईट, आणि नंतर प्रॅक्टिस करायचंय. हे कोणी करू शकत नाही, कोणी पण करू शकत. तुम्हाला कोणी म्हटलेलं आहे का दान द्या एवढं, किंवा तपस्या करा, एक असं कोणी म्हटलंय का लेक्चरला, 1 पाय वर करून 2 हात उपर करून असे उभे करून सांगितलं का कोणी असं. अष्टांग योगी असं करतात ना, हात 2 वरती करून, पाय आडवे तिडे करून 10,000 वर्ष. इझिएस्ट, सॉरी, फास्टेस्ट, सेफेस्ट, इझिएस्ट, राईट. आणि तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव येईल या गोष्टींचा. म्हणून याला भागवत म्हटलेलं आहे भक्ती परेशानु. हे आय थिंक इथे दिलेलं आहे प्रभुपादांनी, राईट, नाही इथे दिलेलं नाहीये, पण या भक्ती परेशानुभव विरक्ती अन्यत्रश्च, लाईक दॅट. 8:44 झाले.
तात्पर्य मोठं आहे. हा. मग अजून 5 मिनिटं घ्यायचं की थांबायचं, तुम्ही बोला. हा, काय लोकांनी गळा साफ केलाय. गळा साफ करून कळत नाही, हो म्हणतात की नाही म्हणतात. चालेल ना तुम्ही घ्या. म्हणजे एवढं एक्स्टॅटिक नव्हतं ते चालेल म्हणून. ओके ओके, घेऊया आपण. एनिवे मी घेणारच आहे, तुम्हाला माहिती आहे. ओके ओके, आपण 5-10 मिनिटं आपण घेऊया आणखीन. एनिवे आपला टायमिंग 9 वाजेपर्यंतच आहे ना ऑफिशियल. मागच्या आठवड्यात क्लास झाला नाही, म्हणजे बुधवारी, या बुधवारी पण झाला नाही. ओके, एनिवेज एकदा आपण बोलूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम 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 हरे हरे. ओके, मग याला तर एक क्वेश्चन आहे, म्हणजे ते चैतन्य चरित्रमंच एक्स्ट्रा मी तुम्हाला देतोय. ते असा प्रश्न विचारतात की तर आपल्याला भक्तीचा असं कंटिन्युअस प्लेजर का भेटत नाही, आनंद का भेटत नाही आपल्याला? भक्तीमध्ये कंटिन्युअसली आपल्याला आनंद का येत नाही? आपला आनंद कसा असतो, सीमित असतो. तर त्याला प्रभूजी एक सुंदर उदाहरण देतात. म्हणतात की ते असतं ना आपलं पॅराशूट. तुम्ही पॅराशूट घेऊन उडता ना, जोपर्यंत तुम्ही पॅराशूटला पकडलेलं तोपर्यंत तुम्ही उडता. पॅराशूट सोडला तर काय होतं, पॅराशूट उडतो, तुम्ही पडता. तुम्ही नाही उडत. भक्ती पण तशीच आहे. आपण काय विचार करतो की भक्ती पार्ट टाइम है, मैंने सुबह 2 माला 4 माला 10 माला 12-15 मेरा हो गया, हाँ खत्म. दूसरे दिन बिडबॅग मुझे पता नहीं किधर रखा है, घर के अंदर किस कोने में, कहाँ पे ड्रॉवर में रखा है. अहो माझी बिडबॅग कुठे ठेवली सकाळी, काल सांगा हो. माताजी म्हणते मला काय माहिती, मी कुठे फेकून गेलं तिला, कोपऱ्यात ड्रॉवर मध्ये बंद केली. मग अशी आपली भक्ती असेल तर मग आपल्याला आपलं जे आनंद भक्तीचा तो सीमित राहतो, लिमिटेड, त्यात असा पुरता करता. तुम्ही म्हणाल की अरे लेकिन आम्ही ऑफिस जाते तो कैसे? मग आपली जी कार्य आहे ती भगवंतांना समर्पित करून करायची असतात. की मी जे कार्य करत आहे ते कुणा करताय, भगवंता करताय, राईट. माझ्या करता नाहीये, माझ्या करता एकट्या करता तर भगवंतांनी ऑलरेडी व्यवस्था करून दिलेली आहे. जंगलामध्ये हत्तींकरता आहे व्यवस्था, 500 किलो खातात ते दिवसाला. 84 लाख योनींमध्ये 80 लाख योन्या फ्रीमध्ये खातात हो, माहिती का तुम्हाला? 84 लाख योनी आहेत ना, त्यातल्या 4 लाख मनुष्याच्या जाती आहेत. 80 लाख फ्रीमध्ये खातात. कोणी ऑफिसला जात नाही, कोणी सूट टाय घालत नाही, किंवा शाळेत अबकडे शिकायला जात नाही, कोणी कुठल्या मिलमध्ये काम करत नाही, शेतामध्ये नांगरणी करत नाही, काही करत नाही. ते लोक मस्तपैकी आपले फिरत असतात, झाडावरती बसतात, पाण्यामध्ये पोहतात, हवेत उडतात, जो चाहिए मिल जाता है. मग देव भगवंतांना का देणार नाही? आपल्याला पण देईल ना. म्हणजे आपण विचार करायला पाहिजे की मी जे करत आहे आज ऑफिसमध्ये, मी त्याने कमवत नाही हो, मी भगवंताच्या कृपेने कमवतोय. त्याने जर कृपा काढून घेतली तर मी काहीच कमवू शकत नाही. माझे हात चालतात कारण त्यांनी माझ्यावरती वरदहस्त ठेवलेले आहे म्हणून चालतात. मग ह्या भावनेमध्ये आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपण कंटिन्युअसली कनेक्ट असतो भगवंतांशी. मग आपल्याला विस्मरण होऊ शकत नाही, राईट. सो लाईक दॅट ते असं म्हणतात. आणि तुम्हाला आहे ना याच्यामध्ये एक उदाहरण दिसेल, सॉरी, या इथे एक उदाहरण देते, उदाहरण आपण केटर करून संपवूया, इथे पूर्ण करूया, बघूया. एक उदाहरण दिले नारद मुनींचे, तुम्हाला दिसेल 5 नंबर माझ्याकडे 327 आहे. 327 मध्ये प्रभुपाद ऑफकोर्स मागच्या प्रपोटला ते कॅच करून म्हणतात की प्रत्यक्षावगमन धर्म म्हणजे इथे दिलेला महामंत्र प्रभुपादांनी, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अपराधरहित कीर्तन करीत आहे त्याला कीर्तन करतेवेळी दिव्य आनंद अनुभवत येतो आणि तरीतच तो सर्व भौतिक कल्मशापासून मुक्त होतो, राईट. आणि मग पुढे 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 जातात तेव्हा म्हणतात पुढे सी, आणि याला लक्षात ठेवा, प्रत्यक्ष म्हणजे आपण 3 प्रमाण बघितलेले आहेत, प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, राईट. आपले एक आचार्य आहेत जीव गोस्वामी, किंवा इथे सनातन गोस्वामींचं कोटेशन आहे माझ्याकडे. ते म्हणतात की एक्सपिरियन्स इज द ग्रेटेस्ट प्रूफ. जे एक्सपिरियन्स तुम्हाला कळतं तुम्हाला बाकी गोष्टींपासून कळू शकत नाही. म्हणून इव्हन भक्तीमध्ये सुद्धा प्रत्यक्ष प्रमाण शब्द प्रमाणावरती आधारित. प्रत्यक्ष प्रमाण इंडिपेंडेंट नाही. प्रत्यक्ष प्रमाण काय है कि मुझे भक्ति करने से आनंद मिलता है, वाओ, अच्छा कल मैंने सपने में मेरे गुरु को देखा, विश्वरूप प्रकट कर रहे थे, नहीं ये गलत है. शब्द प्रमाण से मैच नहीं खाता है. शब्द प्रमाण क्या है? विश्वरूप केवल कृष्ण प्रकट कर सकते हैं, हाँ वो शब्द प्रमाण है, वो प्रत्यक्ष के साथ मैच होगा तभी, नाही तर कोणी पण काय पण म्हणू शकेल, राईट. मग इथे उदाहरण दिलेलं नारद मुनींचं, प्रत्यक्ष नारद मुनींना कसं उदाहरण आहे ना, अनुभव येतो भक्तीचा, ते त्यांचं पूर्ण स्टोरी तुम्ही वाचा नंतर.
त्यातलं मी एकच सांगेन तुम्हाला. नारद मुनींच्या स्टोरीमध्ये तुम्हाला दिसेल यु नो, कारण नारद मुनींच्या स्टोरीमध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसते एंडला. नारद मुनींची आई जी आहे ना, तिचा सर्पदंशाने मृत्यू होतो, राईट? तुम्ही वाचले असेल प्रथम स्कंदामध्ये. तिची आई एकच असते त्यांची सेवा करणारी. चातुर्मासमध्ये त्यांच्याकडे साधू येतात, आई त्यांची सेवा करते, नारद मुनी त्यांच्याकडे शिक्षण घेतात, म्हणजे शिकतात, ते ऐकतात, आणि नारद मुनी प्रबुद्ध बनतात त्याच्यामध्ये. नंतर ते ऋषीमुनी तिथे निघून जातात आणि हा आईसोबत असतं नारद मुनी छोटे बालक. आणि आईला एक दिवशी सर्प दंश होतो रात्री दूध काढताना गाईचं, आणि आई मरून जाते. मग ह्या वेळेला नारद मुनीचा रिस्पॉन्स काय आहे? नारद मुनी असा विचार करत नाही, अरे क्यों मारा भगवान ने मेरी माँ को. सी, दिस इज द डिफरन्स. जेव्हा आपण भक्तीमध्ये प्रबुद्ध होतो तेव्हा आपला रिस्पॉन्स चेंज होतो. नारद मुनी काय विचार करतात? ओके, मेरी माँ थी, मेरी सेवा कर रही थी, और भगवान के योजना से वो अपने गंतव्य स्थान में चली गई. डेफिनेटली आपले प्रेयर ऑफर करतात ते, जहां भी जाए वो भगवान की सेवा में लगे रहे. पण स्वतः करतात ते काय म्हणतात? अब मेरे लिए, अब मैं यहाँ नहीं रुक सकता, अब मैं यहाँ से कहाँ निकलना है, मुझे उत्तर की तरफ निकलना है भगवान की खोज में. शायद मैं अपनी माँ से आसक्त था, इसलिए भगवान ने इस तरह से मेरे को उनसे अलग कर दिया. ये मीनिंग त्यातनं काढतात ते, राईट? असं नाही म्हणत की अरे अभी क्या होगा, मेरा क्या होगा, मैं कैसे करूंगा, मेरी माँ नहीं है, मैं अभी यहीं पे रहूंगा, मेरी प्रॉपर्टी संभालूंगा, है ना, हेरिटेज संभालूंगा. नाही, नारद मुनी ते निघतात, पुढे निघून जातात उत्तर दिशेकडे. तुम्हाला ती स्टोरी माहिती आहे. म्हणजे बेसिकली आपल्याला जीवनामध्ये येणारे जे त्रास आहेत है ना, या त्रासांना आपण बऱ्याचदा भगवंतांची कृपा म्हणून स्वीकारत नाही. आपण भगवंतांची काय विचार करतो? शिक्षा. शिक्षा म्हणजे शिक्षण नव्हे, शिक्षा म्हणजे पनिशमेंट, पेनल्टी, राईट? मग आता काही काही भक्त असे तुम्हाला दिसतील, काही काही भक्त असे असतात, तर ते असं विचार करतील की ओके, तो मतलब किसी ड्यूटी को कैंसर होता है, तो भगवान से प्रार्थना करते, भगवान अभी मैं, मेरे जीवन में कोई नहीं, अभी आप ही है, आणि ते भगवत परायण होऊन त्यांच्याकडे निघून जातात, राईट? मग आपले काही काही भक्त असे असतात, ते विचार करत असतील की इसका मतलब कैंसर से भगवान मिलते हैं क्या? तो मतलब हमें जीवन में कैंसर आएगा तो हम भक्त बनेंगे, ऐसा है का? भगवान भक्ति से मिलते हैं, कैंसर से नहीं मिलते हैं. काही लोग इमिटेट करतात, मेरे जीवन में भी ऐसी घटना हो जाए जिससे मैं आपके पास आ जाऊं. रेडी हो क्या उसको? है ना, आपली कॅपॅसिटी आहे का? भगवंतांना ज्या मार्गाने तुम्हाला घेऊन जायचं त्या मार्गाने घेऊन जातील. तुम्ही स्वतःहून मार्ग प्रपोज करू नका, आणि केलात तर तयार राहा. मग नाही करू शकता तुम्ही प्रपोज, पण तयार राहा. कोणती मनाने म्हणते ना, जीवनामध्ये दुःख येऊ द्या माझ्या, राईट? पण ते कुठल्या भावनेमध्ये म्हणते? दुःखाने भगवंत भेटत नाहीत. दुःखामध्ये आपण भगवंतांना काय रिस्पॉन्स देतो, त्या रिस्पॉन्सने भगवंत भेटतात आपल्याला, लक्षात ठेवा. कॅन्सरने भगवंत भेटत नाहीत, पण कॅन्सर मला झाला किंवा कुठला आजार झाला, माझा रिस्पॉन्स काय त्यावेळेला? कोणी भक्त मला 2 शिव्या देऊन गेला, म्हणजे भक्त शिव्या देत नाहीत, भक्त ओरडतात, राईट? कोणी तुम्हाला ओरडला, तुमचा अपमान केला, त्यावेळेला माझा रिस्पॉन्स काय आहे? त्या रिस्पॉन्सच्या बेसवरती मग आपण ठरवू शकतो की मी किती प्रगती केलेली आहे, किंवा मी किती अजून मला भरपूर लांब पट्टा गाठायचा आहे, राईट? आणि हे उदाहरण नारद मुनींचं आहे. आणि नारद मुनींना अशा प्रकारची बुद्धी भगवंत का देतात? कारण त्यांनी भक्ती केलेली आहे. त्याला म्हणतात ददामी बुद्धी योगम तम येन मामोपयंती. ते दिस इज द मोस्ट 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 कॉन्फिडेन्शियल पार्ट, की आपल्या भक्तांसोबत कसं डील करतात बघा. ते जो त्यांच्याजवळ, ज्या भक्ताला त्यांच्याजवळ याची इच्छा आहे, भगवंत त्याला काय करतात? बुद्धी देतात की ये जो पर्टिकुलर एपिसोड आपके जीवन में हुआ है, इसका डिवोशनल इंटरप्रिटेशन कैसे निकालना है. ऐसा निकालने के लिए निकालना नहीं है, बट ये फॅक्ट आहे, राईट? मग नारद मुनी कदाचित बोलले असते की अरे देव कसा आहे यार, मी त्याची सेवा करायला गेलो आणि देवाने माझ्या सगळं घेऊन घेतलं. अरे पण कळलं पाहिजे ना की या जगात जे सगळं नश्वर आहे. आज नाही तर उद्या तर आई सोडून जाणारच आहे ना. आपल्याजवळ आपली पत्नी असेल, पती असतील, घरदार, बँक बॅलन्स, पासवर्ड तुम्ही आज जरी दिला नाही तरी तुम्हाला शेवटला मारताना देऊन जावं लागेल ना. तुम्ही नाही दिला तरी पण ते काढून घेतील जबरदस्ती, घरातले लोक काढून घेतातच. बाबा सही करा लवकर, सही करा याच्यावरती. तो पण आम्ही तुम्हाला जाऊन देणार नाही तोपर्यंत, लवकर शिक्का टाका, सही करा. एकदा सही झाली, शिक्का झाला, बाबा तुम्ही जावा आता, तुम्ही मुक्त आहात, तुम्हाला आम्ही मोकळे म्हणाले, आम्ही तुमचं श्राद्ध वगैरे करू, आम्ही व्यवस्थित करू, सगळं करू. हे टेन्शन असतं लोकांना. लोक म्हणून जातात मी तुला सगळं दिले, हा माझं श्राद्ध करा व्यवस्थित, माझं सगळं करा. हे लोकांना सांगून जावं लागतं का? बिकॉज देर इज नो ट्रस्ट, राईट? पण भगवंतावरती एवढा ट्रस्ट आहे की भगवान तुम्ही जे कराल
ते मला मान्य आहे. तुम्ही जे कराल माझ्या करता बेस्ट कराल, राईट. सो दिस इज व्हॉट ददामी बुद्धियुगम तम, हे बुद्धी भगवंत आपल्या भक्तांना देतात, राईट. तर हे तिथे दिलेलं आहे. So, पूर्ण स्टोरी नारद म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्ही ते स्टडी करा अशा प्रकारे, राईट. आणि सुसुखम आहे, अव्ययम आहे. सुसुखम म्हणजे काय, म्हणजे अव्यय म्हणजे कधी नष्ट न होणारी, आणि सुसुखम म्हणजे आपल्याला ही प्रोसेस करताना सुद्धा आनंद प्राप्त होत असतो. आज तुम्ही चॅन्टिंग करता किंवा भगवद्गीतेचा अभ्यास करता, तुम्हाला त्याच्यामुळे आनंद भेटतो. कधी त्रास होतो का, असं कधी वाटलं तुम्हाला? जर त्रास होत असेल तर समजून घ्यायचं काय की म्हणजे आपल्याला अजून थोडा हार्डवर्क करायला लागेल याच्यावरती, राईट. मला पेपर करताना त्रास होतो, पण मी काय विचार करतो, नाही डिवोटी की सेवा आहे, मला आनंद येतो लगेच. ही वैष्णव सेवा आहे, सेवा म्हणून घेतली की लगेच आनंद येणार. सेवा नाही बघितलं तर तुम्हाला दुःखच दुःख वाटणार, राईट. अशा प्रकारे आपण भगवंतांजवळ म्हणजे तुम्ही मागा, तुम्हाला जे मागायचं असेल ते, पण बेस्ट इज व्हॉट कृष्णा गिव्स टू यू, राईट, बेस्ड ऑन युअर कॅपॅसिटी. आता कदाचित आपली कॅपॅसिटी असेल 10 किलो उचलायची, आपण मागतो 20 किलो उचलू द्या मला. मग 20 किलो उचलायची कॅपॅसिटी असेल, कशाला मागता 20 किलो? 11 किलो मागा ना. त्याला म्हणतात ते 3 झोन असतात बेसिकली, कम्फर्ट झोन, स्ट्रेच झोन, पॅनिक झोन. कंफर्ट जोन म्हणजे काय, भक्ति छत्री हफ्ते में 1-2 क्लास बस हो गया, बस हो जाता है. 1-1 घंटे का काफी हो जाता है. 1.5 घंटे वाला थोड़ा ज्यादा होता है, इसलिए 1-1 घंटे का ही लेता हूँ मैं आइडियली, है ना. पण कधी कधी थोडासा स्ट्रेच, याला थोडा स्ट्रेच म्हणतात, दिस इज स्ट्रेच झोन. पण जर मी जर क्लास अजून कंटिन्यू केला टिल 9:30 तर तुम्हाला पॅनिक होऊन जाईल. अर्धे लोक केस असे हे करतील, राईट. दॅट इज आपल्या याच्यानुसार आपण मागायचं. आता आपण थांबूया इथे. एक श्लोक ह्याचा आपण त्याला पुढे कव्हर करू. येस माताजी बोला. अरे तुम्हाला जरा एक मिनिट वेळ घेते प्रभूजी. 1 मिनिट काय, आता भरपूर तुमचाच वेळ आहे, तुमचं पूर्ण आता. प्रभूजी माझी बहीण आहे का? हा, तर ती धामाला गेलेली होती द्वारकाधीशला, आणि येताना तिला अटॅक आला, आणि माझ्यापेक्षा लहान होती, 53 वय होतं तिचं. ओके. हो, आणि तिला त्रास होत होता, पण तिने म्हणजे असं सांगितलं नाही लवकर, आणि कोणाच्या लक्षातही आलं नाही की काय त्रास होतो म्हणून. असं एवढं सिरियसली नाही घेतलं त्यांनी. तर ती रस्त्यातच एक्सपायर झाली 1-1.5. त्याच्यामुळे माझी साधना पण थोडी 1-1.5 महिन्यापासून जरा ढासळली थोडी. आणि मी तुम्हाला ते विचारते, तिचं आता प्रगती कशी पुढची होईल? प्रगती होणार ना. बघा, हे भाग्य आहे. इमिडिएट धामबंद रिटर्न येताना त्यांनी शरीर त्याग केलेला आहे ना. त्यांच्या मनामध्ये फ्रेश आहे धामाची सगळी दर्शन किंवा धामामध्ये ऐकलेले सत्संग, म्हणजे एवढा फ्रेश कोणाच्या ह्याच्यात राहत नाही. आता आपण कधी शरीर सोडा आपल्याला माहित नाही. आपल्यापैकी कोणी ऑफिसमध्ये असताना किंवा कुठे वॉशरूम मध्ये पडल्यावरती, रस्त्यात ऍक्सिडेंट होऊन काय कशी लोक शरीर सोडत आपल्याला माहित नाही, राईट. तर डेफिनेटली शी इज व्हेरी फॉर्च्युनेट. चातुर्मासच्या महिन्यामध्ये त्यांनी शरीर सोडलेलं आहे. शरीर आपल्या सगळ्यांना, राईट. श्रावण महिना होता. येस, एवढं लक्षात ठेवा की शरीर आपल्या सगळ्यांना सोडायचं एक दिवशी, ते फॅक्ट आहे, राईट. पण ते काही लोक चांगल्या अवस्थेत सोडतात, चांगली गोष्ट आहे. भक्तियुक्त अवस्थेमध्ये डेफिनेटली त्यांना चांगली गती प्राप्त होणार, आणि तुम्ही त्यांच्याशी जोडलेला, तुम्ही भक्त आहात. हा सेक्शन जो आहे गीतेचा तो हेच सांगतो. कृष्ण म्हणतात की मैं केवल मेरे भक्तों का ख्याल नहीं रखता, मेरे भक्तों से जुड़े हुए लोगों का ख्याल रखता हूँ. इवन तुम्ही स्वाध्याय होते प्रभूजी, स्वाध्याय काय हरकत. स्वाध्याय शास्त्र आठवले ना, 50 शास्त्र आठवले. म्हणजे कृष्ण भक्ती होती ती पण एक प्रकारे. पण आपण आपली म्हणजे विश्वास आपलं थोडं वेगळं येतं स्वाध्यायचं. पण मी पण होती अगोदर पूर्ण पण मार्ग वेगवेगळे आहेत, पण भाव इसेन्स एकच आहे की आपल्याला भगवंतांच्या जवळ जायचं, राईट. सो दॅट इज द वे. डोंट वरी. आपण माताजींच्या सिस्टर करता सगळ्यांनी एकदा एकदम प्रेमाने महामंत्र बोलूया. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण. चांगली गती प्राप्त होईल. धन्यवाद प्रभूजी. येस, निवेदा माताजी बोला, तुम्हाला काय बोलायचंय? हरे कृष्ण प्रभूजी. बोला बोला. आता येतोय, बोला. हरे कृष्ण. हा येतोय, बोला बोला. हरे कृष्ण प्रभूजी. आता आपण जसे, आता मी भक्तीमध्ये आली आहे, तर मी जन्मापासून नाही आली आहे.
म्हणजे खूप आता जसे आपण जन्म घेतल्यानंतर वेगळं आपलं जसं आपण आपल्या कुटुंबामध्ये जन्म घेतो संस्कार जसे आई वडील देतात त्या पद्धतीने त्याच्यानंतर पुढे खूप म्हणजे कोणतरी कारण बनलं भक्तीमध्ये येण्यासाठी त्याच्यानंतर कळलं की भगवान तो कोण आहेत आपण कोण आहेत ज्ञान मिळालं त्याच्यानंतर आपण आपली भक्ती स्टार्ट झाली तर आपले जसे जन्मापासूनचे जसे संस्कार जसे समाजात म्हणजे ज्या कुटुंबात आपला जन्म झाला त्या पद्धतीने आपण वागतो बोलतो खातो पितो सगळ्या गोष्टी करतो तर ते प्युअर नसतात त्या गोष्टी तर मग जे किती लोक असे बोलतात ना की ते म्हण आहे ना हिंदीमध्ये सो चुवा खाके बिल्ली हज पे चली तर म्हणजे त्या पद्धतीचं म्हणजे आपण तशी कर्म पण केलं कारण की आपण ज्या कुटुंबात राहतो तसं आपण सगळं फॉलो करत राहतो ना जसे आई वडिलांकडून आपल्याला संस्कार मिळतात त्या पद्धतीने म्हणजे नॉनव्हेज खाणं म्हणा किंवा आपलं वागणं बोलणं स्वभाव ज्या सगळ्या गोष्टी आपण ज्या कुटुंबात जन्म घेतो त्या पद्धतीने आपले चालत असतात आणि त्याच्यानंतर मग आता आपण कोणतरी कारण भरलं भगवंताच्या कृपेमुळे आपण भक्तांच्या संघामध्ये आलो आणि आपल्याला ज्ञान मिळालं या सगळ्या गोष्टी तर त्याच्यामुळे मग म्हणजे हे ते डिफरन्स वाटतं सगळं म्हणजे कारण की लोक आपली तुम्हाला pure म्हणतात भक्ती का नाही लोक तुम्हाला म्हणतात का सो चोय खाय के बिल्ली चली आजकाल लोक म्हणतात का म्हणजे या गोष्टी ऐकायला मिळतात प्रभूजी हा मग चालेल ना त्यांना म्हणायचं आखिर बिल्ली गई ना हज को चोहे खाए तो खाए लेकिन हज को तो गई ना ऐसे हर कोई बिल्ली हज को नहीं जाती है समजलं का ना तुम्हाला सो आपल्याला आनंद असला पाहिजे की चलो कोई बात नहीं चूहा खा ले तो क्या हुआ लेकिन बिल्ली आखिर हज को पहुंच गई उसके बाद नहीं खाएगी वो हा नाही म्हणजे कारण की आता भगवान म्हणजे भक्तांच्या संघामुळे ते ज्ञान मिळालं की आता आपण ज्या अगोदरच्या चुका केलेल्या आहेत आपण कसं वागत होतो बोलत होतो त्या म्हणजे आपल्याला कळतात या सगळ्या गोष्टी की आपण असं वागत होतो आता आपण म्हणजे थोडं ज्ञान मिळालंय की आपल्याला कसं वागायचंय कसं बोलायचं या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळालंय त्याच्यामुळे आपण जरा आता त्या मार्गाला लागलेलो आहे पण ते असतात ना सगळे समाजातली लोक वगैरे ते असे म्हणजे असतं ते मला पण बोलतात मला तर माझे कॉलेजचे फ्रेंड बोलतात आणि त्यांच्याकडे मी डोनेशन मागतो जे जुने माझे मित्र त्यांच्यासोबत मी सगळं केलेलं आहे ना कामकाज इकडे तिकडे फिरणे टंगल टिवाळा करणे तुला म्हणतात अरे क्या तुम अभी यार ये सब हमारे साथ तो ऐसा घूमता था इधर जाता था मी म्हणतो कोई बात नाही ते तुमचं हे सगळं करून झालं आणि आता तुम्ही आता देवपूजेला लागलात म्हणजे या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात या सगळ्या गोष्टी म्हणजे तसं उत्तर देणार आपण यांना त्याला उत्तर एकच ऐकत राहायचं आपण आपला मार्ग आणि त्यांना म्हणायचं अरे चालू ठेवायचं फक्त भक्तांचं सगळं करत राहायचा थोड़ा डोनेशन चाहिए दे सकते हैं क्या थोडा और लक्षात ठेवा ते लोक आपल्याला त्याला काय म्हणतात डिचवतात ना आपण पण त्यांना चांगलं पकडायचं त्याला म्हणायचं तेरा कॅपॅसिटी है ना 1 लाख रुपये कमाता है ना चल 5,000 रुपये दे दे डोनेशन देखता हूँ तू कितना दानी है देखता हूँ तेरे त्याला म्हणायचं क्या यार इतना चिंगूस आहे म्हणजे लक्षात ठेवा लोकांचं काम आहे बोलणं ते बोलत राहणार लोक इव्हन टू द एक्सटेंट मोठे मोठे आचार्य शिल प्रभुपाद आहे ना लोक बोलायचे भगवंतांना बोलायचे भगवान श्रीकृष्ण तुम्हाला माहिती असेल जेव्हा द्वारकेमध्ये ते समंतक मणीचा जेव्हा प्रसंग घडला होता तेव्हा भगवंतावरती आरोप आला होता ना साक्षात भगवंत आपण काय चिल्लर गोष्ट आहे आपल्याला बोला ऐकून घ्यायचं म्हणायचं क्या करू थोडा कोशिश करा सुधारने का थोड़ा सा सुधारने की कोशिश करा तुम जरा मेरे लिए प्रार्थना करो त्यांना म्हणायचं थोड़ा प्रार्थना करो तो मैं और अच्छा सुधर जाऊंगा है ना और थोड़ा सा कुछ हेल्प रहेगा तो मैं बुलाऊंगा आपको ठीक आहे असं तुम्ही बोललात ना त्यांना काउंटर केलं तर मग ते बिघडतात लोक काउंटरचं केलं ना अरे नाही नाही तुम क्या बोलते हो मुझे पता है तुम कितने असं केलं तर मग ते लोक बिघडणार ह्याच्यात सिंपल गोष्ट आहे नम्र व्हायचं आणि त्यांना म्हणायचं ठीक आहे चलेगा अनलेस तुम्ही जेव्हा कोणी अटॅक करत नाही फिजिकली असं किंवा की अरे तू हमारे पास क्यों नहीं आते घूमने के लिए असं कोणी अटॅक तर करत नाहीये ना की जसं बोलतात ना दॅट्स ओके लोक बोलत नाही डिवोटी लोक बोलतात बाहेरचे लोक काय हे सगळे भगवंतांची अरेंजमेंट असते त्यांना भगवंतांना नम्र निवेदन करायचं चलेगा भगवान क्या करू मैं ऐसे ही हूँ मैं अभी नम्र होना चाहता हूँ आपण प्रोग्रेसिव्हली वाढत आहोत भक्तीमध्ये असं नाही की सडनली आपण प्युअर ड्युटी बनणार आज की आपल्याला कोणी बोललं फरक डेफिनेटली आपल्याला फरक पडतो कोणी बोललं आपल्याला स्टार्टिंगला जेव्हा नवीन नवीन भक्तीमध्ये आलो ना त्यावेळेला जास्त ऐकायला मिळायचं आता भरपूर वर्षानंतर आता कोणी काहीच बोलत नाही उलट बोलतात अरे अभी तक आप हो इधर इसमें हो अभी आपका चल रहा है म्हणजे माझं लक्ष नसतं पण बघणारे म्हणजे मी त्याला ओळखत पण नसते पण ते असं सांगतात अरे तुम्ही अजूनपर्यंत ते आहे तुमच्या हातात जपमाळ आहे तुमचं आहे
चालूच आहे तुमचं अजून. मला वाटलं की आता तुम्ही म्हणजे स्टॉप केलं असेल किंवा थांबला असेल एका ठिकाणी. बोलले नाही, चालू आहे आपलं. म्हणजे मी समोरच्या माणसाला ओळखत नसते, पण समोरून ते सांगतात की नाही मी किती वर्षापासून तुम्हाला बघते, तुम्ही जप करत असतात, हे करत असतात. म्हणजे असं म्हणजे स्टार्टिंगला लक्षात नवीन नवीन ठेवा. असताना असं लक्षात ठेवा लोक किती आपल्याला मॉनिटरिंग करतात. म्हणजे कारण की आपण सगळीकडे बघत नसतो, पण समोरचा माणूस बघत असतो, म्हणजे लक्ष असतं असं. हा, सगळे लोक बघत असतात. काय टेन्शन घ्यायचं नाही. आता आम्हाला किती लोक बोलतात, टकले बोलतात ट्रेन मध्ये आम्हाला. मला तर मजा येते आता बोलल्यावरती असं. कारण त्या छान आहे. पहिले आपण स्वतःला ऍक्सेप्ट केलं पाहिजे की मैं ये हूँ, ऐसा हूँ और मैं ये लाइफस्टाइल जीना चाहता हूँ. मग हा तुम्हाला बस काय म्हणजे फरक पडतो? भगवंताने आपल्याला भक्तांनी आपल्याला स्वीकार केलेला आहे. भक्तांच्या Yes. कृपेमुळे आम्ही चाललोय सगळं व्यवस्थित. बस बस एवढंच मी विचार करते, बाकी मग टेन्शन नाही, भगवंताची तुम्हाला कृपा काय आहे. टेन्शन येणार नाही. मग आता जसं मला कोणी टकलू म्हटलं मला काय वाटत नाही, कारण ते ऍक्सेप्ट केलेलं आहे की यही जीना है मेरे को, ऐसे जीना है लाइफ. तुम्हाला कोणी म्हटलं की बस. क्या इधर इतना लंबा तिलक लगा के जाता है, अरे ये तिलक तो शान है, प्राईड आहे मेरा. तर आपल्याला तर गर्व असायला पाहिजे. मग तुम्हाला काय वाटणार नाही, तुम्ही उलट म्हणाल की अरे, बरोबर. मला जास्त हो गुरुजी, मला पण जास्त करून आहे माझ्या नावावरून ओळखत आहे. वो आती है ना, एक लेडीज आती है ना हमारे यहाँ पे, वो इतना बड़ा तिलक लगाती है. म्हणजे असं याच्यावरूनच ओळखतात मोस्टली. नावावरून पण नाही, कारण की माझं असं फील्ड वर्कर आहे ना, विजिट टू विजिट हाऊस टू हाऊस विजिट करते ना, मोस्टली नावावरून ओळखत नाही, पण वो डिओटी है असं तिलक लगाते इतना बडा. चालेल असं ना. म्हणजे हे करतात इम्प्लिमेंट. कमीत कमी त्यांना एक दिवसात ना किंवा महिन्यात एकदा कृष्ण स्मरण तरी होतं ना की अरे डिवोटी आहे, कृष्ण का भक्त आहे, कृष्ण का भक्त आहे, राईट. तर आपण त्याला संधी देतो आठवण्याची. हरे कृष्ण. ठीक आहे, अरे मग आपण भेटूया नेक्स्ट बुधवारी आणि आपण याला कंटिन्यू करू. तर तुम्ही अभ्यास चालू करा. तुमचे भले पेपर मागचे चेक झाले नसतील, पण नवीन एक एक्झाम आता आपण आज तारीख ठरवूया. थांबा, तारीख ठरवूया आपण. तुम्ही कार्तिक यात्रेला जाण्यापूर्वी आपण एक्झाम पूर्ण करूया, राईट. कार्तिक यात्रा कधी आहे तुमची? 1 नोव्हेंबरला ना. 1 नोव्हेंबरला म्हणजे तुम्ही इथनं कधी जाणार? 30 तारखेला, राईट. 30 ऑक्टोबर. 29-30 असं आहे. अच्छा, ओके. मग आता आपल्याकडे किती दिवस आहेत? हा, ऑक्टोबर चालू झालाय ना आज. सॉरी, सप्टेंबर. ओके, सप्टेंबर, सॉरी ऑक्टोबर. अच्छा, एकच महिना आहे आपल्याकडे. हा, सप्टेंबर चालू झाला का? सप्टेंबर संपला आता, म्हणजे संपला. 27 आहे आज. ऑक्टोबर. अच्छा, ऑक्टोबर. नोव्हेंबर एंड आहे ना. मग तुम्हाला जमेल का? नाही जमणार. मग कार्तिकवरनं आल्यावरती आपण बघूया तारीख. तुम्ही कार्तिकवरनं 2 डिसेंबर नंतर या. डिसेंबर नंतर? अरे बाप रे. नाहीतर मग गंगापूजन आहे प्रभू माझ्याकडे. एवढी लांब? डिसेंबर फार लांब होऊन जाईल, कारण तुम्हाला पुढच्या अध्याय हेवी होऊन जातील. नाही मग ऑक्टोबर एंडला घ्या, नाही तर मग नोव्हेंबर चालणार नाही? ऑक्टोबर एंडला. नोव्हेंबर नाही चालणार. नोव्हेंबर, ऑक्टोबर आहे. ऑक्टोबर आहे. 7 ऑक्टोबर नोव्हेंबरला घ्याल बरोबर. कधी? 7 नोव्हेंबर? हो चालेल. नाही, प्रभूजी 7 नोव्हेंबरला लोक अजून यात्रेहून येत असतात. 7 नोव्हेंबर नाही, संडेलाच घ्यायचे ना आपले एक्झाम. आपण नाही पण आम्ही यात्रेला असणार ना. हो, यात्रेवर नाही, तेव्हा नाही घेणार, काळजी नका करू. सुळेखा माताची. 17 नोव्हेंबर संडे येतोय. तेव्हा दिवाळी वगैरे संपून जाते ना सगळी. सगळं फराळ वगैरे खाऊन जाईल ना, म्हणजे फराळ पासून जाईल ना तुमचं सगळं. म्हणजे तुमच्याकडे किती वेळ बघा आता. चालेल. सप्टेंबर पूर्ण महिना, सॉरी ऑक्टोबर पूर्ण आहे. नोव्हेंबर पूर्ण 17 दिवस. 17 दिवस. एवढंच आहे का? ऑक्टोबर नोव्हेंबर, दीड महिना. 1.5 महिना कमी आहे अभ्यासाला तुम्हाला. चला आपण एक काम करूया. 1 डिसेंबर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. नाही प्रभूजी 2 डिसेंबरला गंगापूजन आहे प्रभूजी माझ्याकडे. तुमच्याकडे गंगापूजा आहे? अच्छा, म्हणजे मोठा फेस्टिवल. गंगापूजन म्हणजे चारीधाम यात्रा करून आलं ना की गंगापूजनचा कार्यक्रम करतात. मोठा हवन फेस्टिवल वगैरे असं. आणि प्रवचनाला बोलवलंय आपण सुकुमारगाव प्रभूजींना. 2 तारखेला, 2 डिसेंबर. 2 डिसेंबर 17ची आज घेतली परीक्षा तर ठीक होईल. नाही, मी तर डिसेंबर म्हणतोय. म्हणजे तुमच्याकडे ऍटलिस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 2 महिने तुम्हाला अभ्यासाला भेटतील. ठीक आहे. मग तुम्हाला, पण तुम्ही मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट करत नाही का? बुक मॅरेथॉन, हा पुस्तक वितरण नाही करणार?
मोबाईलवर मोबाईल मध्येच करता बुक डिस्ट्रीब्युशन. अच्छा, एक काम करूया मग. मला वाटतंय मग 8 डिसेंबर कसा वाटतं तुम्हाला? 8 डिसेंबर संडे. भरपूर अभ्यासाला वेळ भेटेल, बरोबर आहे की नाही? 2 महिने परफेक्ट. चला शिक्कामोर्तब करून टाका, सूचना टाकून टाका श्री राधाप्रेम माताजी. 8 डिसेंबर आपली 6, 7, 8 आणि 9 तोपर्यंत 9वा अध्याय पण पूर्ण होऊन जाईल आपला. 6, 7, 8, 9 या 4 अध्यायावरती परीक्षा होईल. ठीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो अनंत कोटि वैष्णव की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभूजी दंडवत. हरे कृष्ण. दंडवत. हरे कृष्ण. थँक्यू.